राज्यसेवा पूर्व मुख्य आणि कंबाईन पूर्व मुख्य या दोन्ही परीक्षेच्या सिलेबसमध्ये दिलेल्या पॉइंटचा जर बेस पकडला तर टोटली हेडलाईन प्रमाणे 18 टॉपिक आहेत आणि हे 18 टॉपिक आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट डिटेल काय काय कसे टॉपिक आहेत त्याच्याबद्दलचा पार्ट पाहिला होता आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिक बद्दलचं मेन एक 5 ते 6 थीम आहेत ज्याला समोर ठेवून आपण त्याच्याबद्दलचे बारीक सारीक घटक पाहणार आहोत. पहिला थीम असणार आहे की इकॉनॉमीचे जे आपण लास्ट लेक्चरमध्ये मार्क आणि क्वेश्चन्स पाहिले होते ते 155 क्वेश्चन्स आणि 185 मार्क्स याप्रमाणे आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याचं प्रपोर्शन वेटेज पाहिलं होतं आहे. आणि या प्रमाणे सिलेबस आपला कसा आहे, सिलेबस कोणत्या कोणत्या प्रकारातल्या अर्थव्यवस्थेचा आहे, त्याचे प्रकार आणि त्याच्यामध्ये येणारे घटक मी आज तुम्हाला सांगतोय. ते पहिला टप्पा पाहणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, विकासाचं अर्थशास्त्र, उपयोजित अर्थशास्त्र आणि चालू घडामोडीचं अर्थशास्त्र ह्या 4-5 बद्दल आपण बोलणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बोलणार आहोत आपल्या सिलेबसला डिवाइड केल्यानंतर एक्झॅक्टली कोणत्या आणि किती टॉपिक बनतात त्याच्याबद्दलचे ऑलमोस्ट जवळपास 30 ते 32 टॉपिक मी डिवाइड करून देणार आहे आज बोर्डमध्ये. त्याच्याबद्दलचाही चार्ट आणि सेक्शन पाहणार आहोत. त्याच्यानंतर पाहणार आहोत हे सगळे टॉपिक कशातून करता येतात, त्याचे सोर्सेस कशा पद्धतीने करायचे त्याचे घटक. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपल्याकडे उपलब्ध वेळेच्या आत राहून हे सगळं सिलेबस त्याचे सोर्सेस कशा पद्धतीने हँडल करायचे. त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये पाहणार आहोत सिलेबस आणि पीवायक्यू या दोन्हीचं संतुलन बॅलन्स कसं इम्प्लिमेंट करायचंय. अनेक वेळा वाचन होतंय, चालू असतात, अभ्यास होतो, कंटेंट होतो, परंतु पीवायक्यू सॉल्व्ह होत नाहीत. तर हे पीवायक्यू आणि अभ्यास दोन्ही कसं करायचंय त्याच्याबद्दलचा पार्ट. त्याच्यानंतर मी पार्ट सांगणार आहे इकॉनॉमीच्या एक्झॅक्टली अभ्यासाची कोणती मर्यादा आहे. अनेक वेळा सर ते सगळं आठवतंय तारखा, वर्ष, योजना, परंतु आपल्याला आलेले प्रश्नच सुचत नाहीत. भाववाढ झालेली असताना पुढीलपैकी कोणते परिणाम दिसून येत नाहीत. मग त्याच्यामध्ये खाली येतं रोजगारात घट, बेरोजगारीत वाढ, गरिबीत घट, परकीय गुंतवणुकीत वाढ, भारतातून निर्यातीत घट. हे एक्झॅक्टली काय होतं हे समजत नाही आणि कोणत्या पुस्तकात स्पष्ट लिखित नाही आहे. तर त्या प्रश्नांना कसं हँडल करायचंय त्याच्याबद्दलची तयारी. करंट अफेअर याला कसं अटॅच करून पाहायचंय त्याच्याबद्दलचा घटक. मी अभ्यास करताना फक्त पुस्तक वाचू की करंटचा मॅगझिन वाचू, इकॉनॉमी सर्वे करू की बजेट करू की काही योजना करू, प्रीला काय येतंय, मेन्सला काय येतंय, कशा पद्धतीने त्या सगळ्याबद्दलचा अभ्यासाचा मर्यादा येताना दिसत आहेत त्याबद्दलचे काय पॉइंट करू. शेवटी अल्टिमेट गोल काय आहे. अल्टिमेट गोल आहे 15 क्वेश्चन्स ॲन ॲव्हरेज प्रीचे, कंबाईनचे पण राज्यसेवेचे पण माझे सॉल्व्ह झाले पाहिजे आहे. यासाठी आपल्याला बघितलं तर 7-8 टॉपिक कोणते करून चालत नाही. अनेक टॉपिक पर्यंत जायचा मार्ग उपलब्ध करावा लागतो आणि परीक्षा खूप वेग होताना दिसते. अनेक टॉपिक अनेक विषयापर्यंत पोहोचलेली दिसते आणि त्या लेवलवरती त्या पद्धतीने आपल्याला तयारी करताना येणाऱ्या मर्यादा अडचणी याचा विचारही त्या ठिकाणी करावाच लागतो. हे त्याचं मार्मिक रिअलायझेशन आहे आणि या पद्धतीने त्याचा विचार केल्यास आपल्याला अभ्यासाच्या तयारीबद्दलचे अनेक घटकही प्राप्त व्हायला लागतात. तर आता आयोगानं जे सिलेबस डिवाइड केलाय त्याचे पार्ट पहा कोणते आहेत. अगोदर हे समजून घ्या, त्यानंतर मग आपण त्या रिलेटेड असलेले घटकही पाहू. पहिला पार्ट आयोगाने दिलेला आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र. या पॉइंट ऑफ व्ह्यूने कधी कोणी याच्याकडे पाहत नाही. हा सूक्ष्म अर्थशास्त्र आहे आणि दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र. तिसरा आहे विकासाचे अर्थशास्त्र. आणि त्याच्यानंतर चौथा आहे नियोजन अर्थव्यवस्था. पाचवा आहे कृषी अर्थशास्त्र. एवढा विचार आणि एवढा घटक यामध्ये पाहावा लागतो. आता एक एक पॉइंट आपण याच्याबद्दलचं इलॅबोरेशन करण्याचा प्रयत्न करू की हे समजलं नाही तर आपण कोणत्या टॉपिककडे कसं पाहतो. आपण काय विचार करतो की चलो ठीक आहे आरबीआय घेतलेला आहे, आरबीआय घेतला, आरबीआयची स्थापना, आरबीआयची कार्य, आरबीआयची भूमिका, आरबीआयची वैशिष्ट्य, आरबीआयचं धोरण, पतधोरण या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण पाहायला सुरुवात करतो.
पण आरबीआय हे नेमकं कशा टाईपचा प्रश्न आहे, कशा टाईपचा टॉपिक आहे हे समजल्याशिवाय आपण अर्थशास्त्राकडे आणि आरबीआय कडे कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायचं समजत नाही. मग आरबीआयला कोणत्या घटकामध्ये पाहायला पाहिजे, कोणत्या विषयाच्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे हे आपल्याला प्रामुख्याने लक्षात येणं गरजेचं आहे. जसं की दारिद्र्याचा टॉपिक आहे, मग दारिद्र्याचा टॉपिक मी कोशामध्ये बघू, कोणत्या अँगलला बघू, त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे आहे. आज इथं मी तुम्हाला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आहे इथं शिकवत नाही. हा उद्याचा टॉपिक आहे, जो सिलेबस मधला पहिला पॉइंट आहे. सिलेबस आयोगानं जे दिलंय त्याप्रमाणे सिलेबस मधला एक एक घटक आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये हे सगळे घटक पुढे कंटिन्यू डेली लेक्चर मध्ये येतील आहे. आज शिकणार काय आहोत यापेक्षा शिकायचं कसं आहे हे समजलं पाहिजे. कारण शेवटी आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत, पण कोणत्या मार्गाने पोहोचणार आहोत, किती वेळात पोहोचणार आहोत, कशाद्वारे पोहोचणार आहोत हे पिक्चर क्लिअर असेल तर खऱ्या अर्थाने आपलं काम सोपं होत आहे. म्हणून या रिलेटेड आपल्याला काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्याच्याबद्दलचा आढावा घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये विशेष काय आहे, विशिष्ट आशा म्हणजे पर्टिक्युलर आशा बद्दल. पर्टिक्युलर आशा कोणत्या, तर राष्ट्रीय उत्पन्न, किंमत धोरण किंवा किंमत, भाववाढ, चलनवाढ, सिद्धांत, संकल्पना, दृष्टिकोन, अशा घटकांचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो. म्हणजे पुन्हा लक्षात काय ठेवायचंय की जगाचं राष्ट्रीय उत्पन्न, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं नसून देशामधील महाराष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे महाराष्ट्राचं उत्पन्न, महाराष्ट्रातील एखाद्या संस्थेचं उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न, पण राष्ट्रीय उत्पन्न कशाचं, जगाचं न करता विशिष्ट देशाचं, हे सूक्ष्मचा अभ्यास आहे. कारण इथं आपल्याला मायक्रो एक पर्टिक्युलर घटकाचा आढावा घ्यायचा आहे, पर्टिक्युलर विषयाचा अभ्यास करायचा आहे, म्हणून विशिष्ट राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास. किंमत, किमतीचा अभ्यास करायचा, पण सर्व वस्तूंच्या किमतीचा अभ्यास नाही करायचा. देशात उत्पादित वस्तू व सेवांच्या एकूण घटकापैकी फक्त आम्हाला अभ्यास करायचा आहे शेती उत्पादनाचा, शेती उत्पादनाच्या वस्तूच्या किमतीचा. शेती उत्पादनामध्येही आम्हाला अभ्यास करायचा आहे फक्त सोयाबीनच्या उत्पादनाचा. सोयाबीन या पीक उत्पादनाच्या किमती किती आहेत याचा जेव्हा मी अभ्यास करेल तेव्हा मी खऱ्या अर्थाने सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दलचा अभ्यास करत असेल आहे. आणि हे याच्यामध्ये मग किंमत आणि तसंच भाववाढ. आता भाववाढ, कशाची भाववाढ झालेली आहे, आम्हाला भाववाढ बघायचं आहे, पण आम्हाला फक्त औद्योगिक क्षेत्रात बघायचं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्येही वस्तू निर्मिती बद्दलचा पार्ट पाहायचा आहे. वस्तू निर्मितीमध्येही आम्हाला सिमेंट क्षेत्रातील पाहायचंय, सिमेंट उत्पादन कंपन्यांच्या वस्तूचं उत्पादन किती आहे आणि त्याच्या किमती का आहेत, किमती का वाढलेत, भाववाढ का झालेली आहे. मग त्याच वेळेला परदेशातून सिमेंट आपण आयात केलंय का, देशात उत्पादन घटलंय का, औद्योगिक कलह काही कंपन्यांचे चालू आहेत का, सीमांत उत्पादकता ज्याला आपण म्हणतो त्या कंपन्यांची हायस्ट जी उत्पादकता आहे ती घटली आहे का, उत्पादन खर्च वाढलाय का, टॅक्सेस मध्ये वाढ झाली आहे का, हे सगळे काय घटक आहेत, त्या भाववाढीची कारणं आहेत. आता मी जेवढे बोललो हे आता इथं लक्षात नाही ठेवायचं, समजून घ्यायचंय की का भाववाढ होते आहे. मग आम्ही काय विचार केला, एखाद्या देशातल्या, एखाद्या औद्योगिक क्षेत्रातल्या एखाद्या वस्तूच्या भाववाढीचं काय कारण आहे. मग भाववाढीचं कारण परदेशातून आयात बंद केली आहे म्हणून भाववाढ झाली, भारतात उत्पादन घटलंय म्हणून भाववाढ झाली, अप्रत्यक्ष करात वाढ झाली म्हणून भाववाढ झाली, मजुरांचा पगार वाढला म्हणून भाववाढ झाली, नैसर्गिक आपत्ती कोविड सारखी काही गोष्टी घडली म्हणून भाववाढ झाली, अनेक कंपन्यांचे औद्योगिक कलह वाढले म्हणजे अंबानी, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी मध्ये भांडणं झाली, परिणाम म्हणून कंपन्यांचं उत्पादन घटलेलं असतं. अनेक वेळेला रतन टाटांनी राजीनामा द्यायची घोषणा केली, टाटा कंपनीचं उत्पादन अचानक घडायला लागतं, शेअरची व्हॅल्यू घडायला लागते, सामाजिक अशांतता निर्माण झाली म्हणून उत्पादन घटलं, अनेक वेळा सरकार अस्थिर झालं उत्पादन घटलं.
यापैकी कुठली कारणं आहेत हे भाववाढीमध्ये विचारात घ्यावा लागतो. आणि आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, भाववाढ होण्याचे पुरवठा बाजूची कारणं कोणती आहेत, मागणी बाजूची कोणती कारणं आहेत. त्याला आयोगाच्याच भाषेत शब्द बोलला तर मागणी ताणजन्य भाववाढीची कारणं कोणती आहेत, पुरवठा ताणजन्य भाववाढीची कारणं कोणती आहेत. आणि त्याच्यामध्ये खाली आता मी जे ऑप्शन दिलोय तसे ऑप्शन आयोगाने विचारलेले आहेत. आणि हे सगळा अभ्यास जो आहे सूक्ष्म पद्धतीने करावा लागतो. म्हणजे काय होईल, जेव्हा मी रिकार्डोचा सिद्धांत वाचेल, ॲडम स्मिथचा सिद्धांत वाचेल, आर्विन फिशरचा पैशाचा संख्यात्मक विषयाचा दृष्टिकोन वाचेल, तेव्हा मला तिथं सूक्ष्म पद्धतीने बघणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो, चलो पढना है देखना है, वाचत निघतो आणि प्रत्येक गोष्ट पाठ करतो. पाठ करा, इथं काहीच शिकायचं नाही आहे. इथं रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही आहे. इथं तुम्हाला अप्लाइड असं नाही येणार आहे, भाववाढ झाल्यास चलनवाढ झाल्यास त्याची कोणती कारणं असू शकतात नसू शकतात, या पद्धतीने कोणता घटक राहणारच नाही आहे. राहणार आहे तो याच ठिकाणी. आणि इथं अभ्यास करताना जेव्हा जेव्हा सिद्धांत येईल, हे लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सिद्धांत येईल, संकल्पना येतील, दृष्टिकोन येतील वेगवेगळे, तेव्हा तेव्हा या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल आहे. हे मी फक्त एक्झाम्पल म्हणून हे काही टॉपिक टाकलेले आहेत. याच्यात प्रत्येक टॉपिक येईल, बँकिंगचा येईल, त्यासोबत विशेष चलनवाढ, किंमत, पैसा, सार्वजनिक वित्त, कर, हे जे टॉपिक आहेत, ऑल टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी या पद्धतीनेच करावा लागेल आहे. तर आपल्याला या दृष्टिकोनातून त्याचे विषयाचे विशेषत्व समजतील आहे. म्हणजे सांगायचं मला की आपण जगातल्या सगळ्या माणसाला सारख्या नजरेनं पाहतो का, नाही पाहत. ओळखीतला व्यक्ती आहे, 2 मिनिटं बोलतो, पुढे निघून जातो. जवळचा मित्र आहे, 10 मिनिटं पिऊन थांबून चहा पिऊन जातो. अति खास मित्र आहे, जेवायला घेऊन जातो. नातेवाईक आहे, घरीच बोलवतो. म्हणजे आपण जगातल्या सगळ्या माणसाला सगळ्या इक्वल लेवलला पाहत नाही. मग आपण तसंच सगळ्या विषयाला सुद्धा सेम इक्वल पॅटर्न मध्ये पाहू शकत नाही, आणि त्या विषयातल्या सगळ्या टॉपिकलाही आपण सेम इक्वल लेवलवरती पाहू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, अभ्यास करताना डोळे बंद करून सगळे घटक एका नजरेत नका पाहू. प्रत्येकाचा अप्रोच डिफरंट आहे, कंटेंट डिफरंट आहे, थिअरी डिफरंट आहे, बेस डिफरंट आहेत, बेसिक डिफरंट आहेत. मग याच पद्धतीने आता दुसरा घटक लक्षात ठेवा, इथं स्थूल आहे, इथं मॅक्रो इकॉनॉमिक्सचे पॉइंट आहेत. मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सर्व सकल घटकांचा अभ्यास आहे. सर्व सकल घटकांचा, सकल घटक म्हणजे सगळे, ऑल कॉम्प्रेहेन्सिव्ह घटकांचा त्यामध्ये समावेश होईल. अशा पद्धतीने त्याचा आढावा घेतला जाईल आहे. मग ते कोणते घटक आहेत, जसं की दारिद्र्य, बेरोजगारी, बँकिंग व्यवस्था, आरबीआय, सकल घटक मध्ये घ्यायचा आहे. त्यासोबत विकास विषयक घटक, त्यासोबत उद्योग, व्यापार, सार्वजनिक वित्त, कर, हे जे टॉपिक आहेत त्याला मॅक्रो पद्धतीने पाहावं लागतं. ह्याचा आत्ता इथला सोपा अर्थ काय आहे, ह्याची सिंपल डेफिनेशन काय आहे, तर डेफिनेशन अशी आहे, इथं प्रत्येक विषयाचा सखोल आणि विशिष्ट दृष्टिकोन ठेवून अभ्यास केला जातो. म्हणजेच डीप मध्ये केला जातो आणि त्याचा सिद्धांत व संकल्पना यावर आधारित अभ्यास केला जातो. पण इथं मात्र ब्रॉडेड आहे. अजून सोपं लक्षात ठेवा, आपण घरच्यांच्या सगळ्यांचा अभ्यास करायचं ठरवलंय तर ते स्थूल मध्ये येईल. पण आपल्या घरातील एका व्यक्तीचाच अभ्यास करायचा आहे आणि त्या व्यक्तीच्याही एकाच गुणांचा अभ्यास करायचा आहे, त्याला सूक्ष्म म्हणतात आहे. आमच्या घरातल्या माझा आणि माझ्यातलाही फक्त माझ्या सामाजिक दृष्टिकोनाचा अभ्यास करायचा आहे.
तर मी सूक्ष्म मध्ये माझा अभ्यास करेला आहे. आज स्थूल मध्ये अभ्यास करताना मी काय विचार करेल, आमच्या अख्ख्या घरातल्या सगळ्या लोकांचा अभ्यास करायचा आहे, सगळ्यांचा अभ्यास झाला. आणि त्यामध्ये अजून स्थूल काय आहे, अख्ख्या गावाचा अभ्यास करायचा आहे, हे स्थूल मध्ये येईल. आणि गावातल्या सर्व घरापैकी फक्त माझ्या घरचा अभ्यास करायचा आहे, सूक्ष्म झालं. आणि आमच्या घरातल्याही फक्त माझ्या एकट्याचा अभ्यास करायचा तुम्हाला, तर तुम्ही सूक्ष्म अभ्यास करत आहात. मग या जगामध्ये सर्वात प्रथम जर कोणत्या अर्थशास्त्राचा विकास झाला असेल तर कोणता अर्थशास्त्र जगात प्रथम आला असेल, स्थूल आला असेल की सूक्ष्म झाला असेल, काय सांगताल? जगात सर्वात प्रथम कोणत्या अर्थशास्त्राचा विकास झाला असेल, स्थूल की सूक्ष्म? काय वाटतंय? मायक्रो इकॉनॉमी झाला असेल, कोणाला वाटतंय? मायक्रो इकॉनॉमी, ओके. आणि स्थूल मॅक्रो इकॉनॉमिक्स, ओके. तर काही पुस्तकामध्ये उत्तर दिलेलं आहे सूक्ष्म आहे. तर लक्षात ठेवा, अर्थशास्त्र अगोदर आलेलं आहे की माणसं अगोदर आलेले आहेत? या पृथ्वीतलावर माणूस आहे. आणि अर्थशास्त्र अगोदर आलेलं आहे की अर्थशास्त्राचा व्यवहार अगोदर आलेला आहे? अर्थशास्त्रीय व्यवहार अगोदर आला की अर्थशास्त्र व्यवहार? त्यासोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांना अर्थशास्त्र माहिती आहे की अर्थशास्त्रीय व्यवहार माहिती आहे? व्यवहार माहिती आहे. मग आपल्या आईवडिलांनी अर्थशास्त्र शिकलेच नाही पण ते अर्थशास्त्र चालवतात, हे आहे जे अर्थशास्त्र चालवलं जाते, हा व्यवहार आहे, ही व्यावहारिकता आहे. आणि हे वास्तवात अगोदर अंमलात आलेलं आहे. म्हणजे माणसं अगदी प्राचीन काळाच्या पूर्वीपासून हेच विचार करत आलेले आहेत की मी तुम्हाला माझे 2 किलो गहू देतो, तुम्ही किमान 1 किलो तांदूळ द्या. आहे व्यवहार सुरू झाला. मग यांनी अर्थशास्त्रात अभ्यास करायला सुरुवात केली. 2 किलो गव्हाच्या बदल्यामध्ये 1 किलो गव्हाच्या बदल्यात 2 किलो तांदूळ कसे काय आहे, मला 1 किलोच काय द्यावे लागतात, एवढं काय महत्वाचं आहे? मग तेव्हा त्याने अभ्यास करायला लागले वस्तू व सेवांचा, गरजेनुसार महत्व, कोणत्या कशाची किती महत्वाकांक्षा आहे, व्हॅल्यू आहे. मग व्हॅल्यू काय असते? व्हॅल्यू उपयुक्ततेनुसार असते. आज भले तुम्हाला मी 2 पुस्तकं गिफ्ट देणार आहे, त्या दोन्ही पुस्तकाची एकही रुपया व्हॅल्यू घेणार नाही आहे, आणि दोन्ही पुस्तकं कन्नड लिटरेचरची आहेत. तुम्ही काय म्हणाल? फुकट दिला तरी नको आहे, कारण घेऊन करायचं काय आहे? साहजिक आहे. म्हणजे काय, तुमच्यासाठी व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही काय म्हणाल, द्यायचं तर 2 मराठीतले पुस्तकं फुकट द्या आहे, अन्यथा देऊच नका आहे. म्हणजेच काय, प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू असेल तर डिमांड सप्लाय होत असतो. मग 2 किलो तांदळाच्या गव्हाच्या स्वरूपात 1 किलो तांदूळ हे व्हॅल्यूवर डिपेंड राहिलं. आणि व्हॅल्यू कशावर डिपेंड राहते? लोकांना त्याची आवश्यकता कशी आहे. म्हणजेच अर्थशास्त्र हे लोकांच्या उपयुक्ततेवर, ज्याला आपण उपयोजितता म्हणतो, त्याच्यावर डिपेंड करतं. आणि हे जी उपयोजितता आहे तीच खऱ्या अर्थानं भविष्य आहे. म्हणून अतिशय सुंदर वाक्य ॲडम स्मिथने बोललेलं आहे, जे इनडायरेक्ट मी ते काल वाक्य बोलून गेलो होतो आहे. ॲडम स्मिथने अर्थशास्त्राच्या मोल अनमोलाबद्दल एक कोट बोलून गेलेला आहे. ते कोट आहे असं की या जगात माणसाला जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी हिरा हे बेमोल आहे, पण माणसाला जिवंत जगण्यासाठी जे अनमोल आहे ते पाणी आहे. जगण्यासाठी जे अनमोल आहे ते पाणी आज बाजारामध्ये बेमोल आहे, आणि जगण्यासाठी जे बेमोल आहे तो हिरा आज बाजारात अनमोल आहे. हेच माझ्या अर्थशास्त्राची शोकांतिका आहे, असं ॲडम स्मिथने सांगितलेलं आहे. याच्यावरून काय समजतंय? आपलंही सगळ्यांचं आजूबाजूला असंच चालू आहे. आज जी माणसं अनमोल आहेत ती पैशासमोर, संपत्तीसमोर, जमिनीसमोर बेमोल ठरलेली आहेत, आणि जे बेमोल आहे ते अनमोल होत चाललेलं आहे. आज माणसं लाख मोलाची आहेत, पण पैसा लाख मोलाचा ठरत आहे. पैसे मोलाचेच आहेत, पण ती एवढी पण अनमोल ठरली नाही पाहिजे की ज्याच्यासमोर अनमोल अशी माणसं शून्यवत वाटली पाहिजे आहे. आणि आज सत्य आहे, बाजारात पाणी फुकट मिळतं, जे जगण्यासाठी अनमोल आहे. आणि आज हिरा जगण्यासाठी बेमोल आहे,
तो नसला तरी जगू शकतो, पण तो आज अनमोल आहे, असंच होत चाललेलं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच गोष्टी बिघडलेल्या दिसतात आहे. आज आम्हाला आमच्या वस्तू सेवा अनमोल आहेत, पण तिथं माणसं जी अनमोल आहेत ती आज दारिद्र्य बेरोजगारीमध्ये जगत आहेत. मग बँका काय कामाच्या, ज्या बँका या दारिद्र्य बेरोजगारीला दूर करू शकत नाहीत. पैसा शेवटी यांना जगण्यासाठी आहे. बाजारातील कोणती वस्तू किंमत याला जर घेण्याच्या पात्रतेची नसेल तर ती एवढी अनमोल अशी किंमत होणं, एवढी अनमोल अशी भाववाढ होणं दुर्दैवी आहे, जर तिथं दारिद्र्य आणि बेरोजगारी वाढत असेल तर आहे. हे शोकांतिका आहे. म्हणून मग सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र वेगळे राहू शकत नाहीत. म्हणून आपल्याला अर्थशास्त्रामध्ये काही लोक सूक्ष्म अर्थशास्त्राचा आणि काही लोक स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना दिसतात. म्हणून एक आणखी वाक्य लक्षात ठेवा. आज सर्वाधिक लोकांना जर अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला असेल तर तो तुम्हाला काय वाटतं, कुण्या लोकांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना की स्थूल अर्थशास्त्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार मिळाला असेल? काय वाटतं? अंदाज द्या. तुम्ही वाचला नाही मला माहिती आहे, पण डायरेक्ट फेका आहे, गेस करा आहे. काय वाटतं, कोणत्या अर्थशास्त्रज्ञांना सर्वाधिक नोबेल पुरस्कार मिळाले असतील इकॉनॉमिक्सचे? मायक्रो मधल्या लोकांना की मॅक्रो मधल्या लोकांना? मायक्रो कोणाला वाटतंय? सूक्ष्म अर्थशास्त्रामधल्या सर्वाधिक लोकांना पुरस्कार मिळाला असेल आहे. ओके. आणि मॅक्रो? मॅक्रो असं वाटतंय. ओके. ज्यांनी मॅक्रो दिले तिने कुठे वाचलंय का? असं कुठे वाचलंय? असं आपण काय वाचलंय? नाही, ठीक आहे, वाचलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त मी जस्ट विचारतो आहे. असं काय वाचलंय? नाही आहे. म्हणून गेस करत राहायचं, कारण काही गोष्टी गेसद्वारे बरोबर येऊन जातात. मग त्याच्या मागे गेस तुम्ही रॅन्डम फेकला असेल, देन आउटपुट नाही आहे. पण काहीतरी तर्क लावला होता की नाही नाही, सूक्ष्म तर हे सैद्धांतिक आहे, स्थूल हे व्यावहारिक आहे, आणि व्यवहारामध्ये घडलेल्या घटनेला जास्त महत्व असतं नोबेल पुरस्कारासाठी. म्हणून मग असं मी की लॉजिक लावलं होतं. देन मग लॉजिक लावायला तुम्ही शिकलात आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायला प्रयत्न करायला लागलात. अशा पद्धतीने लॉजिक लागतं, कारण माणूस बोलायला लागतो तेव्हा काहीतरी लॉजिक ठेवून बोलतो किंवा बेस ठेवून बोलतो, तर मग देन उत्तरापर्यंत जायचे ऑप्शन मिळतात आहे. म्हणून मग मॅक्झिमम या पॉइंट ऑफ व्ह्यूने जायचं. तो पुढे आपण शिकायला सुरुवात करू. उत्तर सांगायचा उद्देश होता की उत्तर देत चला आहे, बोलत चला, कारण तुम्ही जेवढं जास्त बोलाल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जे मी पॉलिटिक्सच्या बॅचमध्ये ऑलरेडी बोललेलं आहे. इथला जो माणूस आहे त्याला जेवढा जास्त प्रश्न विचाराल तेवढा फायदा तुमचा आहे, आणि वाट लागणारा इथल्या माणसाची आहे. आणि इथल्या माणसाची वाट लागली पाहिजे आहे, रोज वाट लागली पाहिजे. तर तो तेवढा जास्तीत जास्त नवीन सांगेल, नवीन पद्धतीने सांगेल, आणि तुम्हाला जास्त नवीन शिकायला मिळेल. आणि आपलं कामकाज सगळं डेमोक्रेटिक आहे, लोकशाही पद्धतीने. जेवढं जास्त विचारायचं तेवढं बोलायचं. शेवटी ॲज अ स्टुडंट तुमचा सर्वात मोठा हक्क असतो, राईट हँड हक्क असतो, तो म्हणजे प्रश्न विचारणे. कारण ॲज अ स्टुडंट ही सर्वात मोठी जबाबदारी म्हणा किंवा तो हक्क आहे प्रश्न विचारण्याचा, आणि शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा, रिॲक्ट करण्याचा नाही, रेस्पॉन्सिबल राहून त्याची उत्तरं देण्याचा आहे. आणि ते तेवढं इंटरॅक्शन झालं पाहिजे, तरच आपल्याला आउटकम मिळतं. म्हणून कम्युनिकेशन, जे काय वाटतं बिंदास विचारत चला आहे. मला येत नसेल तर मी सांगेल मला येत नाही, पण तुम्ही विचारणं गरजेचं आहे. आणि तुम्ही बोलला नाहीत तर काय होतं, डाऊट राहतात आहे. म्हणून प्रश्न विचारायची, आणि मी तुमच्या प्रश्नाबद्दल मॅक्झिमम उत्तर द्यायचा प्रयत्न करत राहीन. पण कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत सर्वाधिक लोकांना स्थूल अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळालेला आहे. आता हे का, कसं, कुणाला, हे सगळं मी उद्याच्या टॉपिकमध्ये शिकवणार आहे, तिथं आपण चर्चा करू. पण आत्ता लक्षात ठेवा, स्थूलच का, करेक्ट उत्तर त्याचं आहे स्थूल अर्थशास्त्रामध्ये सगळी व्यावहारिकता आहे, व्यावसायिकता, म्हणजे आत्ता प्रॅक्टिकल आहे, ज्याला आपण अप्लाइड इकॉनॉमिक्स म्हणतो. हे अप्लाइड इकॉनॉमिक्स सगळं स्थूलमध्ये येतं. आणि या स्थूलमध्ये येणारे हे जे टॉपिक आहेत याच्या रिलेटेड ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हार्डली एक दोघं आहेत, त्यामधला रॅग्नर रिक्स आहे, ज्याच्याबद्दल मी उद्या बोलणार आहे डिटेल. तो सूक्ष्म मध्ये येतो. पण बाकी सगळे विशेष इंडियन 2 लोक आहेत ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. कोण कोण आहेत? अमर्त्य सेन, दुसरे कोण आहेत?
दुसरे पण बंगालचेच आहेत. हा नाही 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 येईल, तुम्हाला 100% माहिती आहे. येस, कोणते बॅनर्जी? अभिजित बॅनर्जी. अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी हे दोन्ही लक्षात ठेवा. दोघंही मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये मिळालेला नोबल आहे. आणि दोघांनी पण काम कशावर केलंय? दारिद्र्य बेरोजगारी हे आपल्याकडे आहे, व्यावहारिक आहे. आज जे प्रॉब्लेम फेस करतो इंडिया, फक्त इंडिया नाही, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशिया, सर्वात मोठ्या समस्येत हे आता आहेत दारिद्र्य बेरोजगारी. आणि याच्यावरचा स्टडी यांनी केलेला आहे. आणि दोघांची स्टडीचे विषय तेच आहेत. दोघेही बंगालमधून आहेत, मूळ बंगाली, महाराष्ट्र सॉरी इंडियन, पण विषय मायक्रो इकॉनॉमिकचा आहे. मग आता समजायला काय लागतं की आपण कोणत्या विषयाचा कोणत्या पद्धतीने का अभ्यास करतो, त्याच्या रिलेटेड आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. मग या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला हे समजलं आता बेसिकली की मायक्रो आणि मॅक्रो यामध्ये नेमका डिफरन्स कसा येतो आणि कोणत्या विषयाचा समावेश होतो. आता विकास अर्थशास्त्र आहे. विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये काय काय येईल त्याच्याबद्दलचा घटक आपण पाहू. जे विकास विषयक अर्थशास्त्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, SDG, MDG, विकास निर्देशांक, सरकारी योजना, सरकारी धोरण, हे सगळे विकासाचे अर्थशास्त्र आहेत. आणि इकडला सुद्धा बऱ्यापैकी पाठ इकडे येऊ शकतो, कारण विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य बेरोजगारी बद्दलचे टॉपिकही येतील आहे, कारण ते डेव्हलपमेंट रिलेटेड आहेत. पण या सगळ्या टॉपिकचा आढावा आणि विषय आपल्याला तिन्ही इकॉनॉमीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहणं गरजेचं आहे. त्या लेवलवरती त्याचा विचार करावा लागतो. म्हणून आपल्याला सूक्ष्म, स्थूल आणि विकास या विषयच्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून याबद्दलची संकल्पना आणि विषय पाहता येईल आहे. याबद्दलचा घटक आणि नेमका विषय कोणता आहे त्याबद्दलची चर्चा या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळेल आहे. मग हे आपल्याला तिन्ही घटक कशा पद्धतीचे आहेत, कोणते विषय आहेत, कशा प्रकारचे आहेत, याच्याबद्दलची एक संकल्पनात्मक भूमिका समजली. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून दोन आहेत. आता नियोजन अर्थव्यवस्था. नियोजन अर्थव्यवस्थेमध्ये काय येईल? प्लॅनड इकॉनॉमी ह्याच्यामध्ये आपल्याला पाहावा लागतो. नियोजन पार्श्वभूमी, ज्याच्यावर एखादा प्रश्न येतो. नियोजन आयोग हे लिहून ठेवू शकता साइड बाय साइड, म्हणजे आपला पुढे पण येतील. हा पहिला पेज, त्याला जागा ठेवा. लिहिलं नसेल तर त्याला पुढे लिहायला मी वेळ देईन. हे 3 कॉलम आणि त्याच्या खाली आता हे 2 कॉलम. नियोजन आयोग, नीति आयोग, पंचवार्षिक योजना, भारत, सोवियत रशिया, USA नियोजन पद्धती, नियोजन प्रकार. नियोजन प्रकारामध्ये अल्प, मध्यम, दीर्घ, त्याच्यानंतर येणार आहे समाजवादी, साम्यवादी, भांडवलवादी. त्याच्यानंतर येणार आहे निर्देशक, सूचक, आदेशात्मक. मग या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राचा सर्वसमावेशक आढावा आणि अभ्यास पाहायला लागतो, हे आपल्याला समजतं. आपण अनेक वेळा काय करतो, बस चाललंय म्हणून चाललंय,
आपण नियोजन वाचून काढतो, नियोजनाचे घटक पाहतो, पण नियोजनाचे सगळे घटक तशा पद्धतीने पाहत नाही जशा पद्धतीने परीक्षेत येतात आहे. मग या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला याच्याबद्दलचा विचार विश्लेषणाचा पार्टही आढावा घ्यावा लागतो किंवा त्या पद्धतीने त्याचा अनालिसिस इम्पॉर्टन्स आहे. यावर आधारित आपल्याला कोणते घटक आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, कोणते विषय आहेत हेही समजणं विशेष इम्पॉर्टन्स आहे. मग आता लक्षात ठेवा काय आहे, आपण नियोजन अर्थव्यवस्था, आता तर परीक्षेला खूप कमी प्रश्न यायला लागलेत, एखादाच प्रश्न येतोय म्हणून आपण एखादा घटक त्याचा पाहतो तेव्हा त्याचं लिमिटेड बेनिफिट मिळायला लागतं. पण एखादा घटक काय पाहायला लागतो, पंचवार्षिक योजना, आणि त्याच्यामध्येही 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना पहा, बाकी काही गोष्टी पाहायची गरज नाही पडणार आहे. पण त्याच्यासोबत मेन्सचा विचार केला प्रत्येक परीक्षेच्या ठिकाणी, तर नियोजनाची पार्श्वभूमी कधीपासून कधी कोणतं काय घडलंय त्याचा आढावा, नियोजन आयोग कधी सुरू झालेला आहे, काय त्याचं इम्पॉर्टन्स आहे, नीती आयोग, नियोजन आयोग गेला आता नीती आयोग आला, काय आहे नीती आयोगाचं महत्व, त्यासोबत नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल त्याचं महत्व काय आहे, त्याच्यामध्ये येणारी कार्यपद्धती कोणती आहे, कशी आहे, त्याच्याबद्दलचा आढावा माहिती असला पाहिजे. भारतानं सोव्हिएत रशियाचं नियोजन का स्वीकार केलेलं आहे, सोव्हिएत रशियामधलं नियोजन कसं होतं, आता अमेरिकेतलं नियोजन कसं आहे. मग अमेरिकेप्रमाणे भांडवलवादी न बनता, सोव्हिएत रशियाप्रमाणे पूर्णपणे साम्यवादी न बनता, आपण सोव्हिएत रशियाप्रमाणे किमान समाजवादी आणि किमान भांडवलवादी राहायचा कसा प्रयत्न केलेला आहे. हे एक अप्रोच बिल्डिंग आहे, त्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची पद्धत आहे, त्याची रिक्वायरमेंट किंवा त्याची आवश्यकता आहे, हे त्याचं विशेषत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. नियोजनाची पद्धत, शेवटी आपण आपला देश, ते राज्यघटना असो की अर्थव्यवस्था असो, आपल्याला वाटते म्हणून तसं बनलो नाही, जगातल्या वेगवेगळ्या परिस्थितीतला वेगवेगळ्या देशातल्या घटकांचा आढावा विचारात घेऊनच आपण त्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे. मग आपल्या देशातही या पद्धतीने काय घटक आहेत, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कमजोर होती, त्याचा विचार करून आपण अल्प आणि मध्यम धोरणावर भर द्यायचा प्रयत्न केला. आणि अल्प धोरणामध्ये काय येतो, 1 इयर, एका वर्षाचं नियोजन येतं, जे आपण दरवर्षी बजेटमध्ये मांडतो आहे. आता सध्या जगातल्या प्रत्येक देशात अल्पकालीन नियोजन आहे की नाही हे ऑब्व्हियसली आहे. जगातला प्रत्येक देश वार्षिक नियोजन म्हणजेच बजेट मांडतोच, जे प्रत्येक देशात आहे अल्पकालीन नियोजन. पण आज जगातल्या काही देशांमध्ये मध्यम नियोजन आहे, आणि भारत लक्षात ठेवा, भारत मध्यम नियोजनामध्ये कार्य करत होता, तो ज्याला आपण पंचवार्षिक नियोजन म्हणतो. आणि पंचवार्षिक नियोजन चालू होतं ते आता 2017 पर्यंत, 1950 पासून 2017 पर्यंत लास्ट नियोजन चालू होत आहे. 2012 ते 17 या कालावधीमध्ये आपण लास्ट पंचवार्षिक योजनेचा घटक इम्प्लिमेंट केला होता. हे मध्यमकालीन आहे, म्हणजे भारतात काय चालू होतं, अल्पकालीन आणि मध्यमकालीन नियोजन चालू होत आहे. पण दीर्घकालीन नियोजन आपण आता नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीपासून सुरू केलेलं आहे, आणि पंचवार्षिक नियोजन बंद केलेलं आहे. मग मला सांगा, तुमच्यापैकी कुणाला आठवतंय तर सहज प्रयत्न लॉजिकली म्हणून विचार करायला हरकत नाही. नरेंद्र मोदींनी आता जे दीर्घकालीन नियोजन मांडलेलं आहे ते दीर्घकालीन नियोजन आहे 15 वर्षाचं. त्याचे त्यांनी 3 तुकडे केलेले आहेत, 3 वर्षाचं, 7 वर्षाचं, 8 वर्षाचं, या पद्धतीने 3, 8, 7 वगैरे असं. पण नियोजन आहे 15 वर्षाचं. तर असं 15 वर्षाचं दीर्घकालीन नियोजन नरेंद्र मोदी सरकारच्या अगोदर कोणत्या सरकारने मांडलं होतं, कोणत्या प्रधानमंत्र्यांच्या कालावधीत मांडलं गेलं होतं? अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंहराव, राजीव गांधी, इंदिरा गांधी. कोणी सांगायचा प्रयत्न करेल? काय वाटतं आहे? बिंदास्त चुकू देत आहे. आपण तसं पॉलिटीमध्ये डिस्कस करतो, सेम तसं विचार करायचा आहे. अटल बिहारी ओके. अजून पी.व्ही. नरसिंहराव असं वाटतं कोणाला? पी.व्ही. नरसिंहराव ओके. राजीव गांधी असं वाटतंय? राजीव गांधी असं वाटतंय ओके. आणि इंदिरा गांधी असं वाटतंय? राजीव गांधी असं कुठं वाचलं होतं? करेक्ट उत्तर आहे. प्रयत्न करायचा, याच्यातून प्रोबॅबिलिटी वाढते. राजीव गांधी यांनी
15 वर्षाचं दीर्घकालीन नियोजन ठेवलं होतं की आपण या पद्धतीने काम करूयात आहे, पण त्यानंतर ते नियोजन पुढे अंमलात आलं नाही किंवा ते एक्झिक्यूट झालं नाही आणि पुढे सरकार बदलत गेली. म्हणजे राजीव गांधींच्या नंतर आपण अल्पकालीन सरकार पाहतो, व्ही.पी. सिंग यांचं, चंद्रशेखर यांचं, त्यामुळे मग पुढे ते नियोजन सस्टेन होऊ शकलं नाही. पण राजीव गांधी यांनी 15 वर्षाचं दीर्घकालीन नियोजनाचं लक्ष ठेवलं होतं, ज्याद्वारे आपला देश असा दीर्घकालीन नियोजनाच्या अंतर्गत काम करेल. दीर्घकालीन नियोजनासाठी अर्थव्यवस्था अधिकतम भांडवलवादी बनावी लागते किंवा भांडवलवादी दृष्टिकोन ठेवावी लागता किंवा तेवढं भांडवल असावं लागतं. तुम्ही असा विचार करणार का की 15 वर्षामध्ये आपल्याला 20 लाख रुपये मिळाले पाहिजे आहे किंवा 1 कोटी रुपये मला मिळाले पाहिजे आहे, तर तुम्ही आता काय विचार कराल? आत्ता महिनाभरामध्ये 2-4 हजार रुपये मिळतात का, मी एवढा विचार करायला आहे. कारण माझा आत्ता प्रॉब्लेम आहे, या 2 महिन्यामध्ये 2-3 हजार रुपये माझ्याकडे असले पाहिजे आहे. आता आपली कॅपॅसिटी दीर्घकालीन नियोजनाची थोडी नाही. आपण म्हणू शकत नाही की 20 वर्षामध्ये मी 2 कोटी रुपये कमवेला आहे, कारण तेवढं विजन आणि तसा बेस आपल्याकडे सध्या नाही आहे. आता जर आपण महिन्याला 10-20 हजार रुपये कमवत असू तर आपण म्हणू की ठीक आहे, 15 वर्षानंतर 1-2-4 कोटीपर्यंत मी विचार करेल आहे. आता आपण 1ही रुपया कमवत नाही, मग आपल्याला सध्या अल्पकालीन नियोजनच बेस्ट आहे. जे चाललंय ते चालू ठेवणे, महिन्याला दर वर्षाला हा प्रकार अंमलात आणतो. म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर डिपेंड करतं ती अर्थव्यवस्था कशी बनवावी याबद्दलचा पार्ट आहे. भारत आता तेवढ्या सक्षमतेकडे चाललाय, म्हणून दीर्घकालीन नियोजनाचा विचार त्यामध्ये येताना दिसतोय. सांगायचा उद्देश आहे, नियोजन म्हणल्यानंतर एवढ्या घटकांचा विचार करावा लागतो किंवा त्या पद्धतीने त्याचं अनालिसिस घटक त्यामध्ये समाविष्ट होईल आहे. आता इकडे आहे कृषी अर्थशास्त्र, हे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि म्हणून मी ह्याला 5 पॉइंटमध्ये ऑलरेडी डिवायडेड केलेला आहे, ज्या बेसिसवर हा घटक आपल्याला पाहावा लागतो. मग कृषी अर्थशास्त्रामध्ये याच्यामध्ये जमीन सुधारणा आहे. जमीन सुधारणा मग ते ब्रिटिशकालीन कायदे आहेत, ब्रिटिशकालीन स्वातंत्र्यानंतर जमीन सुधारणा कशी होती याच्यावर प्रश्न विचारलेला आहे वगैरे. मेन्सला पण खूप वेळा विचारला, प्रीला पण विचारलेला आहे. जमीन सुधारणा घटक, जमिनीच्या सुधारणा विषयकचे पॉइंट कोणते आहेत, कसे आहेत, काय याबद्दलचा पार्ट. म्हणजे जमिनीचे मालक, जमीन कमाल किती कोणाकडे राहावी, किमान किती राहावी याच्या विषयक, स्वातंत्र्य नंतर आणि ब्रिटिश काळात कायदा याचा घटकही वापरला गेलेला आहे. ज्याला आपण म्हणतो की संबंधित जमीन धारणा पद्धत, कायमधारा पद्धत किंवा रयतवारी पद्धत, यामध्ये ज्या काही तत्कालीन शेतसारा वसूल करण्याच्या पद्धती होत्या आणि शेतमालकीचे घटक होते, हा सगळा त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर जमीन कसण्याचे प्रकार आहेत. जमीन कसणे, ह्या जमीन कसण्याच्या प्रकारामध्ये आपण पाहतो संबंधित कुळ पद्धत आहे, पोटकुळ आहे, उपकुळे पद्धत आहेत. हे जमीन कसण्याच्या प्रकारानुसार. त्यानुसार जमीन कसण्याची आणखी दुसरी काय आहेत, जमीन कसण्याबद्दल पारंपरिक शेती पद्धत, आधुनिक पद्धत आणि आता आधुनिक मध्ये पण हायब्रिड पद्धत निघालेली आहे, ही आधुनिक पद्धत. पुन्हा त्याच्यासोबत अजून काय पद्धत पाहतो, पाणी देण्याची, पेरणी करण्याची आणि जमीन मशागतीची, ह्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जमीन कसण्यामध्ये पण किती प्रकार आहेत त्याचा पार्ट या ठिकाणी समजतो. म्हणजे जो मेन जमीन कसतो त्याला कुळ म्हणतात, तो जो दुसऱ्याकडून कुसून घेतो पुन्हा आणखी त्याला पोटकुळ म्हणतात, तो तिसऱ्याकडून कसून घेतो त्याच्या खाली तो उपकुळ येतो. हे सगळं शिकणार आहोत आपण, आज शिकत नाहीये. फक्त मी कशामध्ये काय येतोय, कशा पद्धतीने अप्रोच ठेवला पाहिजे, कुठे पाठांतर, कुठं रट्टा मारला पाहिजे, कुठं कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे, कुठला कुठला कंटेंट काय करायला पाहिजे हे समजावं म्हणून हे घटक मी सांगतोय. पारंपरिक, पारंपरिक म्हणजे काय, आपण जे काही बी बियाणं घरात ठेवायचो आणि तळजोडीने शेती कसायचो आणि निसर्गावर आधारित देवाने दिलेल्या कृपेप्रमाणे शेती करायची पद्धत आहे. आता काय आपण करावं लागलं आधुनिक मध्ये, आपण डायरेक्ट ढगाला फवारणी करायला लागलो. पाऊस पडत नाही, पाऊस पडला पाहिजे आहे, पाडला पाहिजे याचा प्रयत्न. बी बियाणे आपण आता टेक्नॉलॉजी आधारित रसायन खत, रसायन औषधांचा वापर करायला लागलो. हायब्रिड अनेक ब्रीड केलेल्या पद्धतीचा, पीक पद्धतीचा वापर करायला लागलो. पाणी देण्याची पद्धत काय होती, मोकाट,
देऊन टाकले पाणी रात्रभर चालू आहे. आता आपण बदलत चाललोय. पाणी ठिबक सिंचनापासून अनेक योजना धोरण ज्याच्यामध्ये इथं पाहायला पाहिजे. पेरणी विषयक, जमीन मशागतीची पद्धती, ह्या सगळ्या घटकाचा अवलंबही यामध्ये झालेला पाहायला मिळतो. मग हे सगळे कृषीचे घटक झाले. आणि हे कृषीचे घटक काय झाले? फक्त जमीन आणि पेरणी याला अनुसरून. इथं आहे आणखी महत्वाचा पार्ट कृषी अर्थशास्त्रामध्ये ज्याचा विचार करावा लागतो, ते म्हणजे वितरण किंवा विपणन. कृषी विपणन हा शब्द खूप महत्वाचा आहे. कृषी मार्केट याच्यामध्ये काय आहे? किमती आहेत, किंमत धोरण, याच्यामध्ये MSP, त्याच्यामध्येच आणखी येईल आपली जी प्रचलन किंमत, FRP. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते या अंतर्गत व्यवस्थेचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला इथं फक्त समजून घेण्याचा प्रयत्न आहे की कोणत्या अर्थशास्त्रामध्ये कोणते कोणते घटक येतात, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, काय विषय आहेत ज्याच्यावर आधारित आपल्या अभ्यासाची पद्धत ठेवणं आवश्यक आहे. आता मी जे अवघड अर्थशास्त्र म्हणतो किंवा मला शिकावं लागतंय, मला प्रयत्न करावे लागतात आणि मला अर्थशास्त्राची भीती वाटते, असं जे प्रश्नचिन्ह आहे ते पहिल्या 2 कॉलम मध्ये आहे. आपण एकूण 5 कॉलम पाहिलेत. त्या 5 पैकी जे पहिले 2 कॉलम आहेत ते अर्थशास्त्राचे जे घटक आहेत हे खऱ्या अर्थाने डिफिकल्ट पार्ट आहे, चॅलेंजेबल पार्ट आहे, जिथे आपल्याला खरं इकॉनॉमी शिकायचं आहे. आणि आयोगाचे सगळ्याच पद्धतीवर प्रश्न आहेत आणि सगळ्याच अँगलनं प्रश्न आहेत. आणि ह्या 5 टॉपिकला अनुसरून आपण अभ्यास करण्याचे जे पार्ट्स आहेत त्याला मी पुन्हा 3 पार्ट मध्ये डिवाइड करतोय. म्हणजे जे एकूण सिलेबस आहे तो कोणता सिलेबस आहे, काय आहे, कसा पाहायचा आहे, त्याचं मी डिवाइड करतोय पुन्हा 3 पार्ट मध्ये. आणि हे 3 पार्ट म्हणजेच इथून पुढे आपल्याला त्या रिलेटेड टॉपिक बघायचे. आणि असे टॉपिक आता ते ऑलमोस्ट 31 टॉपिक दिसतील आहे. आयोगाच्या भाषेमध्ये ते आता आपण बघितले त्याप्रमाणे 18 टॉपिक आहेत जे मेन्सला सिलेबसला आहेत. कंबाईनच्या पण रद्दसेवेच्या पण 18 टॉपिक आहेत. आणि ते 18 टॉपिक मी डिवाइड करून ऑलमोस्ट 30-32 टॉपिक पर्यंत डिवाइड करून देतोय. आणि ह्या टॉपिकला पुढे कसं करायचंय, कशातून करायचंय, आयोगाचे प्रश्न कसे येतात आणि मी कसा अभ्यास करेल आणि मला त्यासाठी काय काय वापरायला पाहिजे, किती दिवसात काय करायला पाहिजे आणि किती दिवसात मी इथं काय घेणार आहे, त्याचे नोट्स, प्रिंटेड नोट्स, हँडरिटन नोट्स, PYQ क्वेश्चन अनालिसिस आणि त्याच्या रिलेटेड लेक्चर्स, ह्या सगळ्यांचं प्लॅनिंगही तुम्हाला तुमच्या सेल्फ स्टडी सहित लेक्चरच्या माध्यमातून काय काय करणार आहोत त्याचा कंप्लीट आढावाही त्यामध्ये पाहायला मिळाला आहे. इथेपर्यंत मेन सिलेबस प्रमाणे 5 पार्ट्स आयोगाने डिवाइड केलेत, ते इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता आहे. आता पुन्हा 3 पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन पाहू, जे आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपं जातं. आपण पुस्तकांमध्ये कुठून सुरू करू, कुठला टॉपिक कुठं वाचला तर कसं करता येईल ह्याची लिंक लागत नाही किंवा ते एक्झॅक्ट समजत नाही. तर ते समजण्यासाठी म्हणून त्या पार्ट्सनुसार मी तुम्हाला अनालाइज करून देतोय, जेणेकरून तुम्ही कसंही वाचलात तर तुम्हाला टॉपिक तुलनेनं तो इझिली लक्षात ठेवता येईल. किंवा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, रिवाइज कराल, तेव्हा मी आता दारिद्र्याच्या नंतर सार्वजनिक वित्त वाचू आणि सार्वजनिक वित्तानंतर WTO वाचू की WTO अगोदर वाचू, मला कळत नाही. कोणत्या टॉपिकला कुठं कनेक्ट करून ठेवलं तर लिंक लागेल आणि कुठे टॉपिक सगळी एकमेकांची इंटरडिपेंडन्सी आहे ते मला समजायला पाहिजे. यासाठी ते सगळा पार्ट समजण्याच्या उद्देशानंच कोणते घटक कसे करायचे त्याच्याबद्दलचा पार्टही इथून पुढे आपण नेक्स्ट 3 पार्ट मध्ये डिवाइड करून पाहू. त्याच्यामध्ये आयोगाचा सिलेबस सिक्वेन्स वाईजही कव्हर होतो आणि टॉपिक वाईज त्याच्याबद्दलचं प्रपोर्शनही कुठे काय ते समजेल आहे. तर खाली आता पुन्हा नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे लिहा. आता मी त्याला 3 कॉलम मध्ये डिवाइड करून लिहितोय, तर तसं 3 कॉलम मध्ये लिहू शकता किंवा एका पेजवर एकच कॉलम लिहा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अजून काही गोष्टी ॲडिशनल लिहायच्या झाल्या तर तुम्हाला ते लिहिणं सोपं जाईल आहे. आता मी इथं 8-10 टॉपिक लिहितोय, ते 8-10 टॉपिकचं प्रपोर्शन लिहितोय, प्रपोर्शन कशा पद्धतीने काय वाचायचं ते लिहितोय. तर हे जसं मी आता लेफ्ट साईडला पॉईंट टाकेल त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल एक्स्ट्रा वेळ वाया जाणार नाही आणि आपल्याला त्याच्यावर बारीक सारी गोष्टी शिकणंही सोपं जाईल आहे.
जर पूर्व परीक्षेचा विचार केला तर माणूस अर्धाच पास व्हायची शक्यता याच टॉपिकवरून येईल आहे. म्हणजे अगदी तुम्ही ॲश्युरन्स लेवलवरती असं विचार करू शकता की बस प्री याच्यावर सुद्धा मी काढायचा प्लॅन करेल. आणि हे फक्त मी 1/3 सिलेबस सांगितलेला आहे. अजून मी 2.2 चार्ट काढणार आहे पुढे, तेव्हा त्याच्याबद्दलचा आणखी बारकावा आढावा तुम्हाला पाहायला मिळेल आहे. छोटे छोटे टॉपिक आहेत, छोटे छोटे गोल आहेत, छोटे छोटे टार्गेट आहे, पण टार्गेट ठेवता आलं पाहिजे आणि आपल्याला त्याच्यावर तसं काम करता आलं पाहिजे आहे. काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला काम करताना या दृष्टिकोनातून अभ्यासाची पद्धत इम्प्लिमेंट होणं आवश्यक आहे. जर आपण फक्त सोर्सेस, मटेरियल, गाईड, नोट्स, पुस्तकं बघत राहिलो तर कशातून काय वाचायचं होतं आणि काय करायचं होतं हे बाकी राहून जाईल आहे. आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल की अभ्यास तर खूप केला होता पण काय राहून गेलं समजलंच नाही आहे. कारण अभ्यास केला या टॉपिकचा, कारण मला एवढं माहिती होतं की हे खूप महत्वाचे मोठे टॉपिक आहेत. त्यानं काय झालं, त्याच्या आजूबाजूचे जे टॉपिक होते हे टॉपिक माझ्या लक्षातच आले नाही आहेत. मी काही विशेष टॉपिकवरच विशेष लक्ष दिला आणि ज्याच्यावर मला भर द्यायला पाहिजे होता त्याच्यावर मी भर दिलेला पाहायला मिळत नाही आहे. मग आता पुस्तकांमध्ये बघताना ह्याचा खूप मोठा पसारा दिसायला लागतो. त्याच्यात खूप योजना, कार्यक्रम, काही विशेष सरकारची पॉलिसी, ह्याचा कंटेंट, याच्यामध्ये येणारे टॉपिक, एवढं सगळं बघितलं तर वाटतं की काय करू आणि कसं करूयात आहे. आणि आपल्या आयोगाच्या सिलेबसमध्ये बघितलं तर हे पहिल्या 3-4 टॉपिकमध्ये सगळं संपवलेलं आहे. पण ह्या टॉपिकमध्ये पण टॉपिक आहेत, हे या टॉपिकवरून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रावर जर बघितलं तर 1 किंवा 2 प्रश्न आहेत आतापर्यंत आयोगाच्या 7-8 वर्षाच्या पेपरमध्ये बघितला तर आहे. मग याला मी इथं काउंटिंग करत नाही, कारण हे समजल्यामुळे तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा अप्रोच येतो किंवा या टॉपिकला अभ्यास करण्यासाठी हे अगोदर बघणं गरजेचं आहे, ज्याच्यावर आपलं उद्या पहिलं लेक्चर असणार आहे. जे बेस झालं तर हा सगळा कंप्लीट घटक करायला सोपा मार्ग मिळतो. म्हणून सुरुवात त्याच्यापासून आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नावर किमान 1 मार्क आयोगाचा आहे. विकासाचे निर्देशांक जे आहे त्याच्यावर 1 किंवा 2 आहेत. निर्देशांक अहवाल हे मिळून 1 किंवा 2 आहे. म्हणजे एखादा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, पॉवर्टी इंडेक्स आहे, हंगर इंडेक्स आहे, वुमन एम्पॉवर इंडेक्स आहे, या रिलेटेड एकतरी प्रश्न आयोगाचा आहे. हे सगळे जर इंडेक्स तुम्हाला 10-20 एकत्र एकाच ठिकाणी मिळाले, काम डन आहे 1 मार्काचं. तसंच निर्देशक म्हणजे हेच आता जे मी इंडेक्स बघितलं बोललो त्या इंडेक्सचे जे कंटेंट आहे, जसं की एसडीआय कशाच्या आधारावर काढतात, हंगर इंडेक्स कशाच्या आधारावर काढतात, त्याचे निकष काय असतात, कधीपासून सुरुवात झाली, हा जो पार्ट आहे तो त्याचाच बेस आहे. म्हणून हे दोन्ही एकत्रच पाहिजे आहेत. निर्देशक आणि अहवाल हे एकाच टॉपिकच्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग याप्रमाणे आलटून पालटून इथं याच्यावर 1 मार्क येतो. मग राष्ट्रीय उत्पन्न करेल 1 मार्क येईल आणि निर्देशांक व अहवाल करेल 1 मार्क येईल. दारिद्र्यावरती 1 येईल. अल्टरनेटिव्ह बेरोजगारीवर 1 येतो. बेरोजगारी आला नाही तर दारिद्र्यावर 2 आलेली पण पाहायला मिळतात. दारिद्र्याच्या रिलेटेड आणि दारिद्र्याच्या समित्या रिलेटेड दोन्ही मिळून दोन्हीपैकी एकावर 1 प्रश्न असतोच. अल्टरनेटिव्ह 1 प्रश्न आहे. लोकसंख्येवर 1 किंवा 2 असतात. 1 असतो सिद्धांतावर, नॉटेस्टाईनचा सिद्धांत, माल्थसचा सिद्धांत, या रिलेटेड एखादा प्रश्न असतो आणि लोकसंख्येची आकडेवारी त्याच्या रिलेटेड 1 प्रश्न असतो. हे 1 किंवा 2. नियोजनावर 1 प्रश्न असतोच. 11वी-12वी पंचवार्षिक योजना 1 येऊन जातो. नियोजन आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषदा यांचा रिलेटेड पार्ट केला की 1 मार्क येऊन जातो. 1 घटक आहे. शासकीय धोरण व योजना 1, काही वेळेला 2 दिसत आहेत. मॅक्झिमम प्रश्नांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं शासकीय धोरण योजना याच्यावरती खास उपक्रम आहे आणि याच्यावरती आपण स्पेशल लेक्चर सेशन पुढच्या 2 दिवसात सुरू करणार आहोत. म्हणजे लेक्चरच्या बॅच शिवाय या टॉपिकला मी खास वेळ देतोय, जे डेली कंटिन्यू किमान हाफ आवर असेल आहे. तो हाफ आवर मी कुठे देणार आहे, कसं देणार आहे ते तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेल. पण हे हक्काचे मार्क आहेत, हे कन्फर्म आहेत, त्याच्यावर टेन्शन खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये किमान 50 योजना तयार करणार आहे. योजना धोरण किमान 50. ज्या 50 साठी तुम्हाला 5-10 मिनिटं ही वेगळा वेळ काढायची गरज पडणार नाही, पण कॉन्सॉलिडेट पूर्णपणे एकत्रित कंपाईल करता येईल याप्रमाणे अभ्यासाची तयारी सुरू होईल आहे. तुम्ही पण वेळ काढू नका वेगळा, मी पण वेगळा विशेष वेळ न काढता याचा कार्यक्रम कसा करायचा ते आपण 2 दिवसात ठरवूयात आहे. या मार्गाने तुमचे इथले 1-2 मार्क फिक्स होतील आहे.
आणि त्यासोबत हा आपला टॉपिक मधला महत्वाचा घटक आहे. मग आता अभ्यासामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे हे की हा टॉपिक नंबर 3, टॉपिक नंबर 4, टॉपिक नंबर 2, त्यानंतर लोकसंख्या, त्यानंतर शासकीय. हे लक्षात ठेवा. सिलेबस ला अनुसरून हे टॉपिक आपल्याला ॲन ॲव्हरेज म्हणजे कन्फर्मेशन बेसिस वरती 1 मार्क शुअर देऊन जातील आहे. त्याच्यामध्ये दारिद्र्याचा सुद्धा एक इन्क्लूड होतो आहे. आणि आता पहा, राष्ट्रीय उत्पन्नावर 1 मार्क, राष्ट्रीय उत्पन्नाचा 1 मार्क, आणि हे जे अहवाल आहेत अहवालावरच्या रिलेटेड 1 मार्क, निर्देशांक आणि निर्देशक याच्या रिलेटेड 1 अहवाल, दारिद्र्यावरती 1 प्रश्न, त्यानंतर लोकसंख्येवरती किमान 1 प्रश्न, त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास त्याच्यावरती 1 प्रश्न. 1 2 3 4 5 म्हणजे येतात 1 किंवा 2, पण मी पकडल्या तर 1च मार्क. म्हणजे तुम्हाला सांगायचं हे आहे, एवढ्या टॉपिकला बघितलं तर माझ्याकडं कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 मार्क आलेच पाहिजे आहे. आलेच म्हणजे यायलाच पाहिजे, या लेवलची तयारी करणं गरजेचं आहे. आणि ह्या 5च्या ऑप्शन मध्ये काय आहे? ऑप्शन मध्ये आहे सप्लिमेंटरी सेपरेट टाइम मध्ये. मी तुम्हाला सांगतोय हा, त्याच्यावरती आपण रिझर्व्ह टाइम ठेवलेला आहे. याला लेक्चरच्या टाइम मध्ये मी कव्हर करत नाही, याला सेपरेट मी सांगतोय. नोट्स, टॉपिक, घटक हे ॲडिशनल आहे, हे सुद्धा कन्फर्म आहेत, पण मी याला इथं मेरिट मध्ये घेत नाहीये, इव्हॅल्युएशन मध्ये घेत नाहीये. हा एक. त्याच्यानंतर बेरोजगारी अल्टरनेटिव्ह मध्ये आहे, नियोजन अल्टरनेटिव्ह मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे कदाचित 18 मध्ये नियोजन आलंय, 19-20 मध्ये नाही, 21 मध्ये आलंय. आता कदाचित 22-23 मध्ये आलं नाही, 24 मध्ये येईल, पण त्याला आपण मेरिट मध्ये पकडत नाही. आले तर बेनिफिट आहे, एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे. नाही आला तर धोका नाही, कारण जो येतोच त्याला आपल्या कन्फर्मेशन मध्ये ठेवायचंय. मग या पद्धतीने 1 2 3 4 5 आणि 6 ॲव्हरेज 6 टॉपिक करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण हे टॉपिक 2 वेगळे नसून एकच आहे. निर्देशांक आणि अहवाल हे एकच टॉपिक आहे. म्हणजे जसं की मानव विकास निर्देशांक, मग त्याचे मी निकष पाहिल, त्यानुसार आत्ताचा अहवाल काय आहे 2023चा, त्याच्यामध्ये काय रिपोर्ट कशा प्रकारचे आहेत, तुम्ही केला की त्याच्या रिलेटेड काही प्रश्न येऊ द्या, 1 मार्क येऊन जातो. आपल्याला 5 मार्काशी देणे घेणं आहे, जे 5 मार्क माझे कन्फर्म मिळाले पाहिजे आहे. मग आता ह्या रिलेटेड आपला अभ्यास, नोट्स, लेक्चर डेली या बेसिसवर पुढे चालू राहिला आहे. मला प्री मध्ये ह्याचे 5 मार्क मिळाले पाहिजे, आणि हे फक्त मी प्री साठी करत नसून मेन्स साठी करतोय, ज्याच्यामध्ये मला कंबाईन राज्यसेवेचा मेन्सचा सगळा सिलेबस झाला पाहिजे आणि माझे मेन्सचे मार्क आले पाहिजे. फक्त मी तुम्हाला प्रीच्या रिलेटेड कॉन्फिडन्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे बेसिकली बेस करावा लागतो त्याच्याबद्दलचा हा पार्ट इथे मी सांगितलेला आहे. इथे क्लिअर आहे हा पॉइंट? याच्या पुढे जायचं, कारण इकॉनॉमिक्स हे इथं नाही आहे, हे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आहे, बेसिक आहे, बेस आहे, पण इथं हक्काचे मार्क आहेत. इथं बऱ्यापैकी रट्टा मारायचं काम आहे. शासकीय योजना पाठांतर आहे, पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट, जलमार्ग, अंतर्गत जलमार्ग, सागरी जलमार्ग, हे सगळं इथला पाठ आहे, जो पाठांतराचाच आहे. शासकीय धोरण योजना पाठांतर आहे, नियोजन पाठांतर आहे, कोणत्या योजनेत काय कधी झालंय पाठांतर आहे. लोकसंख्या 20-30% सोडलं, बाकी पाठांतर आहे. 1ची आकडेवारी, 11ची आकडेवारी, शहरी ग्रामीण जन्मदर, मृत्यूदर आकडेवारी आहे. बेरोजगारी दारिद्र्य थोडाफार संकल्पनाचा पाठ सोडला तर बाकी आकडेवारीच आहे. शहरी दारिद्र्य, ग्रामीण दारिद्र्य, या समितीनुसार त्या समितीनुसार दारिद्र्य, बेरोजगारी. निर्देशांक अहवाल इथं पण 90% आकडेवारीच आहे. कोणत्या वर्षाचा, कोणत्या अहवाल, त्या निकष, अहवालाचे निकष कोणते, कधीपासून सुरू झालंय त्याच्याबद्दलचा पाठ. राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी, कॉन्सेप्ट सोडल्या बाकी सगळी आकडेवारी आहे. म्हणजे अख्ख्या चॅप्टर मध्ये इथं 20% 30% फक्त कन्सेप्ट आहेत, बाकी सगळा कंटेंट आहे, इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे, जो पाठांतराचा आहे. पण एक बार काय आवाका आला देन तुम्ही प्री मध्ये कधीच हारणार नाही आहे, कारण प्रीचा फाउंडेशन किंवा प्रीचा मोठा पार्ट या माध्यमातून आपल्याला मार्क देऊन जातो.
अटेम्प्ट करून देतो हे इथं लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. इथं क्लिअर आहे. पुढे जायचं. हा एक पार्ट. आता दुसरा पार्ट आपण समजून घेऊयात. तर हा दुसरा पार्ट म्हणजे खरं इकॉनॉमिक्स आहे किंवा त्याला आपण कोर इकॉनॉमिक्स असं बोलू शकतो. ते कोणते कोणते टॉपिक आहेत. आता मी जसं लिहिलंय सेम स्ट्रक्चर मध्ये लिहिलं आहे, कारण आपल्याला समजून घ्यायचं वेटेज काय आहे, आयोगाचा पॅटर्न काय आहे, पुढे काय येऊ शकतं, मी त्याला कशा पद्धतीने करेल आहे ते सगळंच. मग देन हे सगळं कशातून करायचंय, किती दिवसात करायचंय, दररोज काय करावं, कसं करावं त्याची चर्चा करूयात आहे. हे जे आता आपण टाकलंय त्याला वाटलं तर पार्ट 1 टाका, त्याला वरती लिहून ठेवा भाग 1, कारण 3 भागामध्ये आपण इकॉनॉमी डिवाइड करतोय. आता भाग 2. हे कोर इकॉनॉमिक्स आहे, ज्याचं मिड टर्म लेवलवरती खूप इम्पॉर्टन्स आहे. परीक्षेत वेटेजही आणि ज्याच्यावर आधारित अर्थव्यवस्था आपण शिकण्याचा प्रयत्न करतो किंवा अर्थव्यवस्था शिकतोय असं बोलतो, तेव्हा त्या सगळ्या घटकाचा समावेश यामध्ये येतो. आणि जेव्हा आपण असं डिवाइड करून पाहतो तेव्हा अर्थशास्त्र वाचायलाही आणि समजायलाही सोपं जातं. म्हणून आता मी जसं टॉपिकचे नावं लिहिलेत त्याच सिक्वेन्सनुसार वाचा. जर कुठे पुस्तकात कुठे वाचलात तर याप्रमाणे वाचा, तुम्हाला लिंक लागेल, विषय सहज लक्षात राहील आणि सोपा जाईल आहे. कुठेही कोणत्या मार्गाने मागे पुढे त्याला करू नका आहे, कारण ते एकमेकावर डिपेंडेंट आहे. लिंक लागते आणि विषयाचा फाउंडेशन तयार होतो. आता हे जे टॉपिक आहेत आता त्याला अगोदर वेटेज बघूयात. मार्कांचं कसं आयोगाने किती विचारलेलं आहे. फ्रिक्वेंटली बघितलं तर आयोग 2 मार्क इथं आलेला आहे. म्हणजे मी मगाशी आता लिहिलं 1 किंवा 2, पण इथं मी स्पष्ट सांगेल 2 मार्क आयोगाचे किमान आहेत. याच्यामध्ये कसे कसे 2 आहेत ते आपण चर्चा करू नंतर. अल्टरनेटिव्ह आला तर करवर एखादा येतो, अदरवाईज येत नाही. त्यामुळे इथं एखादाच येतो. विशेष म्हणजे आता जे जीएसटी वगैरे बदललंय 17 पासून एकही प्रश्न नाही आहे. जीएसटी नंतर किती प्रश्न येण्यासारखे होते, पण एखादाच प्रश्न येऊन गेलाय. आता सर्वाधिक कर कशातून मिळतो ते जीएसटीतून मिळायला लागला म्हणून ते विचारले होते आहे. पण जीएसटीची रचना, परिषदा, कायदे, जीएसटीचे अमेंडमेंट याच्या रिलेटेड काही एक्सपेक्टेड नाही ठेवलेलं आहे. त्यांना माहिती आहे की जे बदललं त्याच्यावर सगळे तयारी करतात, त्यामुळे ते विचारत नाही आहेत.
वित्तीय बाजारावर एखादा प्रश्न असतो, त्यानंतर आरबीआय एखादा प्रश्न असतो, आरबीआय किंवा बँकिंग मिळून एखादा प्रश्न येतो. इथं चलन पैसा याच्यावरती एखादा प्रश्न, पण चलनवाढ भाववाढीवरती 2 प्रश्न दिसत आहेत आणि संघटनांवरती एखादा प्रश्न दिसतो. अल्टरनेटिव्ह इथं सुद्धा 2च ठेवा, कारण चलन पैशावर मॅक्झिमम भर आहे. आता बघून कळतं की कशावर भर द्यायला पाहिजे. शेवटी आपण आपली प्रायोरिटी ठेवल्याशिवाय आपला अभ्यास त्या पद्धतीचा तेवढ्या प्रकारचा तसा होत नाही जसा व्हायला पाहिजे आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये पहा, जे आयोग विचारते ते कसे प्रश्न विचारलाय. सार्वजनिक वित्तामध्ये एक प्रश्न असतो नेहमी बजेट रिलेटेड, म्हणजे कोणत्या प्रकारचं बजेट, समतोल बजेट, सिल्कीचा बजेट, तुटीचा बजेट, बजेटचे प्रकार, बजेटच्या पद्धती, बजेटची ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्या रिलेटेड एखादा प्रश्न असतो. आणि एखादा प्रश्न असतो डेफिसिटच्या रिलेटेड कन्सेप्ट, वित्तीय तूट, राजकोषीय तूट, महसुली तूट, भांडवली तूट, प्राथमिक तूट या रिलेटेडच्या कन्सेप्टवर एखादा प्रश्न असतो. त्यामुळे हमखास आलटून पालटून 2 प्रश्न येतील आहे. त्यामुळे हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. टॅक्सेस मध्ये आतापर्यंत त्यांनी जास्तीत जास्त याच्यावर भर दिलाय जे टॅक्स रद्द झालेले आहेत. मालमत्ता कर, संपत्ती कर, वारसा हक्क कर किंवा गिफ्ट टॅक्स, कोणी मांडला ही संकल्पना, कधी आली होती, कधी रद्द झाले, या रिलेटेड आयोगाने प्रश्न विचारलेत. म्हणून बघायचं तर उलट डेड मटेरियल जे जुनं झालेलं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न इथं आयोगाचा जास्तीत जास्त पाहायला मिळतो. म्हणून टॅक्स बद्दलचा एक प्रश्न आपला माहिती असला पाहिजे. वित्तीय बाजारामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे जे फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत याबद्दलच्या संस्था. वित्त बाजारातील, भांडवल बाजारातील कोणत्या येतात? भांडवल बाजारामध्ये शेअर मार्केट येतं, म्युच्युअल फंड्स येतात, गुंतवणूकदार, दीर्घकालीन भांडवलदारी इत्यादी व्यवस्था येतात. आणि वित्त संस्थांमध्ये ज्या बाकी वित्तीय फायनान्स पुरवठ्याचं काम करतात, म्हणजे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन किंवा जसं की संबंधित राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वित्त पुरवठादार संस्था, जे मुथूट फायनान्स आहे. अशा संघटित असंघटित फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा समावेश या अंतर्गत केला गेला आहे, जे वित्त बाजारामधील. भांडवल बाजारामध्ये मात्र आता आपल्या देशात बराच विकास होताना दिसतात. मग भांडवल बाजाराची नियामक संस्था कोणती येईल? भांडवल बाजाराचे नियामक सीबी, भांडवल बाजाराला कंट्रोल करणारी सीबी आहे. विमा इन्शुरन्सला कंट्रोल करणारी IRDA आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. मग ही जी संस्था आहे, जसं की LIC पासून अनेक विमा संस्था आहेत, तसंच वेगवेगळ्या वित्त संस्थांना रेग्युलेट करणाऱ्या संस्था असतात. मग तसं बँकिंग क्षेत्राला रेग्युलेट करणारी RBI आहे. मग ह्या रिलेटेड एखादा प्रश्न RBIच्या कार्याबद्दल मॅक्झिमम प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे जसं की रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR या रिलेटेड एखादा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. बँकिंगमध्ये बँकिंग कार्य विचारले त्या आयोगाने, व्यापारी बँकांची, शेड्यूल बँकांची, नॉन शेड्यूल बँकांची, तसंच लघु बँका, पेमेंट बँका. लास्ट 2 इयरला पेमेंट बँकाबद्दल प्रश्न आहे, लघु बँकाबद्दल प्रश्न आहे. हे जे आहेत सिडबी रिलेटेडचा प्रश्न आहेत, हे आपल्याला इथं पाहावं लागेल. नाबार्ड रिलेटेड प्रश्न आहे, बँकिंग क्षेत्र, ज्याच्यावर एक प्रश्न किमान आहे. चलन आणि पैसा जो मॅक्झिमम इम्पॉर्टंट पार्ट आहे. चलन, नोटा, नाणी, पैसा, पैशाचे सिद्धांत, पैसा विषयक फिशरचा सिद्धांत, चलन विषयकचं महत्व, चलनाची कार्य म्हणजे पैशाची कार्य, ॲडम स्मिथचा सिद्धांत आणि इतर तज्ञांनी मांडलेली पैशाची कार्य या रिलेटेड आयोगानं हमखास एक प्रश्न विचारलाय. आणि एक प्रश्न अप्लाइड आहे चलन पैसा याचा, म्हणजे चलनाची किंमत, पैशाची किंमत, M1, M2, M3, L1, L2, L3 या रिलेटेडचा घटक हा या ठिकाणी विशेष इम्पॉर्टंट आहे. आणि चलनवाढ भाववाढ हा तर खूप व्याप्त टॉपिक आहे, म्हणजे याच्यामध्ये जेवढं पाहू तेवढं कमी आहे, एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि या सगळ्या सेक्शनमध्ये जर सर्वात जास्त भर द्यायचा झाला तर आपल्याला याच्यावर द्यावं लागेल आहे. सार्वजनिक वित्त आणि चलनवाढ भाववाढ हे मोस्ट प्रॉमिनंट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ज्याच्यावरती कुठल्याही लेवलवरती विचार केलं तर क्वालिटी इम्पॉर्टन्स आहे, क्वालिटी इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्याचं या ठिकाणी विचार विषय मांडणं आवश्यक आहे. आणि ह्या आर्थिक संघटना संस्था आहेत, म्हणजे नियामक संस्था, रेग्युलेटरी बॉडी. रेग्युलेटरी बॉडीमध्ये अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की
आता मी बोललो तसं अनेक रेटिंग एजन्सीज आहेत ज्या अनेक उद्योग कंपन्या व्यापार बँका यांना रेटिंग द्यायचं काम करतात आणि त्या रेटिंग बद्दलही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तसंच सेबी बद्दल सिडबी बद्दल किंवा IRDA बद्दल किंवा RBI बद्दल अशा अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्या सर्वोच्च संस्था म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो जो करंट ओरिएंटेड आहे, म्हणून त्यावर आधारित आपल्याला हा घटक पाहणं आवश्यक आहे. एकूणच आता हे प्रपोर्शन झालं. आता हा याचा अर्थ एक एक मार्क येतो म्हणजे दरवर्षी एवढे एवढे मार्क येतात, तर मग मागच्या पानावरचे 10 वारा आणि इथले 10 वारा म्हणजे इथंच 25 मार्क झाले आहे. तर हे अल्टरनेटिव्ह आहे. या वर्षी आला नाही तर पुढच्या वर्षी येईल आहे. पण जिथे जिथे 1 किंवा 2 लिहिलंय त्याच्यावर मात्र दरवर्षी 1 मार्क आहेच. आपल्याला हमखास येणाऱ्या टॉपिकचा विचार करावा लागेल. मग हमखास येणाऱ्या टॉपिक मध्ये इथं आपण पाहिलं त्याप्रमाणे हे 3 आणि 2 5 इथले 5 मार्क आहेत आणि इथले काय करणार आपण 4, 5 आणि 4 9. हे म्हणजे काय आहेत, या 9 मार्कांचं तुम्हाला प्रश्न त्या टॉपिकच्या रिलेटेड आयोगाला आलेला दिसेलच ही शाश्वती आहे. काय येईल ते आपण नाही ठरवू शकत, पण जे काही येईल त्या टॉपिक रिलेटेड येणार आहे. पण 9 मार्कांचा प्रश्न इथे येणार आहे त्या टॉपिक रिलेटेड, तर मला ते टॉपिक हँड झाले पाहिजे, राईट हँड झाले पाहिजे. मी वाचेल सगळा सिलेबस, पण या टॉपिकला मात्र मी परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करेल क्वालिटी लेवलवरती. त्याच्याही माझ्याकडे मायक्रो नोट्स पाहिजे, रिवाइज करता येईल असे टेबल चार्ट पाहिजे आणि मी त्याला अशा पद्धतीने कव्हर करेल की ज्याच्यावर मला आणखी वेगळं रेफरन्स गाईड सोर्सेस काही वापरावं लागलं नाही पाहिजे. एवढ्या समराईज मेमराईज पद्धतीने त्याचं मी युटिलायझेशन करेल. अशा पद्धतीची तयारी हा त्या ठिकाणचा माझा मूलभूत हेतू असेल आणि त्या पद्धतीने मी काम करेल आहे. हा मोस्ट प्रॉमिनंट एक विषय, मोस्ट प्रॉमिनंट हा दुसरा विषय, प्रॉमिनंट तिसरा विषय. तिकडले 5 होते हे 6, असे आपण एक 10-11 मार्कापर्यंत पोहोचतो. जे एखादा अजून प्लस मायनस झाला तर 8-9 होतील, पण एवढी गॅरंटी आहे की 8-9 प्रश्न मला परीक्षेत त्या टॉपिकवर येणार आहेत. मला फक्त जमले पाहिजे. आता मला पुस्तक काढतो तेव्हा मी नोट्स बघतो, तेव्हा मी कुठं काही करंट ऐकतो इकॉनॉमीच्या रिलेटेड, तर मला फक्त डोक्यात बसलं पाहिजे माझ्या प्रॉमिनंट टॉपिकच्या लिस्टमध्ये हे आहे का, तर मी त्याला सोडणार नाही आहे. याप्रमाणे माझे 10-11 मार्क घेण्याचा प्रयत्न त्या रिलेटेड मी अनालाइज करेन, त्याच्यावर मी विशेष भर देईन आणि त्या पद्धतीने माझ्या अभ्यासाची सुरुवात करेन आहे. बेसिकली हे प्रपोर्शन इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, कुणाचेही मार्क येत नाहीत असं होत नाही जर आपल्याला टॉपिक कोणते, कशातून, किती वाचायचे आणि का वाचायचे हे जर प्रपोर्शन निश्चित झालंय तर आपल्याला त्याप्रमाणे प्लॅन करणं सोपं जाईल आहे. आणि म्हणून आपल्या स्टडीजचं प्लॅन करताना, अभ्यास करताना अगोदर ग्राउंड क्लिअर करून ठेवायचं. आपण भरकटत नाही. नोट्समध्ये, पुस्तकांमध्ये, अवांतर कंटेंटमध्ये आपल्याला डायव्हर्शन तयार होत नाही आणि ते फोकस राहण्यासाठी आपल्याला आपलं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. देन मग आपण त्या हायएस्ट लेवलवरती काम करायला सुरुवात करतो. आता टॉपिक तयार आहेत, टॉपिकचं प्रपोर्शन माहिती आहे आणि त्याची व्हॅल्यू इम्पॉर्टन्स काय आहे परीक्षेतला ते समजलंय. आता ह्या सिरीज मधला लास्ट घटक पाहू. 2 पार्ट झाले. आता तिसरा टॉपिक पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता इकॉनॉमिक्सचा राहिलाच कुठला टॉपिक आहे हे तुम्हाला शोधून पण सापडणार नाही की अजून कोणता टॉपिक राहिला आहे. हे या ठिकाणी पाहायला मिळेल. हे भाग 2 झाले. आता लास्ट पार्ट नंबर 3 हेडलाईन टाका. नेक्स्ट भाग 3.
हे टॉपिक म्हणजे फक्त आयोगाच्या सिलेबसचं नाही, फक्त आयोगाच्या पेपरचं नाही, तर आपल्या अभ्यासाचंही मदरबोर्ड आहे. आता इथूनच इमॅजिन करून चला, आपण ऑलमोस्ट 30 टॉपिक लिहिलेत. पहिले 10, नंतर 9 आणि नंतर पुन्हा 10, म्हणजे 29 टॉपिक झालेले आहेत. आणि अजून महत्वाचा विचार केला आणि दृष्टिकोन घेतला तर अजून 3 टॉपिक बाकी आहेत. कृषी, उद्योग आणि सहकार. आता हे 29 आणि ते 3 32 टॉपिक आहेत. आता तुम्ही सांगा, या एका टॉपिकला 1-1.5 दिवस जरी घेतला तर 1.5 महिने लागतात. बॅचेस संपतात बरेच. आता पुण्यासह महाराष्ट्रातल्या कुठल्याही 1.5 महिन्यामध्ये 40-50 दिवसात बॅचेस संपते आहे. इमॅजिन करून चला काय होत असेल त्या टॉपिक मधला आहे. आणि इथं असं की मी माझ्या मनाचा ड्रॉइंग टॉपिक टाकलेला आहे. तुम्हाला टॉपिकचा हेडलाईन बघूनच कळते की हा एक चॅप्टर आहे आणि पुस्तकात हा एक चॅप्टर आहे स्वतःमध्ये. आणि हा एक चॅप्टर जरी मी 2 तासात शिकवायचा प्रयत्न केला तरी 1.5 महिना तर असाच लागेल आहे. 1-1.5 लेक्चर घेतला तर आहे. पण हे एक टॉपिक 1-1.5 मध्ये लगेच लेक्चरमध्ये होणारा नाही आहे. एखादा टॉपिक आहे जसं की हा अवमूल्यन, विनिमय दर, वर्ल्ड बँक, IMF, एखादा टॉपिक आहे जे एका लेक्चरमध्ये होईल आहे. पण तुम्ही सांगा हा व्यापार तो व्यवहार तो कसं एका टॉपिकमध्ये एका लेक्चरमध्ये होईल. FDI, FII, परकीय व्यापार दर, आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे 6 सिद्धांत आहेत आयोगाने विचारलेले. हेबलर, डॉक्टर हेबलर पासून ते ॲडम स्मिथ पर्यंत 4 सिद्धांत आयोगाने विचारलेले आहेत. असं नाही की मी सांगतोय, प्रिला विचारलं आयोगाने आहे, मॅच द फॉलोइंग मध्ये आलेलं आहे. मग जर हे सिद्धांत जरी शिकायचं म्हणलं तर 2 लेक्चर लागतातच आहे. पण मग सांगायचा उद्देश आहे एवढा 2 तासाचा वेळ जे आपण काल बोललो त्याप्रमाणे 75 डेज मिनिमम आपल्याला द्यावे लागतील आहे. म्हणजेच 2.5 महिन्याचा ड्युरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला 150 आवर्स आहेत. आणि 150 आवर्स याचा अर्थ आता आपण 30-32 टॉपिक घेतोय, म्हणजे एका टॉपिकला किती वेळ मिळतोय? 5 तास. आता इमॅजिन करून चला, जर मी एका टॉपिकला 5 आवर्स देत असेल, जसं की आता हा टॉपिक आहे रुपयाचा विनिमय दर, ह्याला 2च आवर पुरेसे आहेत. पण मी याला ठेवलेत किती? 5 आवर्स. का? कारण त्यातले 3 आवर्स मी इकडे वापरेल, इकडे वापरेल, इथे वापरेल. आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना 10-12 संघटना आहेत, 12 संघटना जवळपास. मग याचे 3 आवर इथे वापरतील. आता हे WTO, वर्ल्ड बँक याला लागतातच. वर्ल्ड बँकला 2.5-3 तास, IMF ला 2.5-3 तास लागतात. पण आपल्याकडे आता पिक्चर काय क्लिअर झालेलं आहे? 5 आवर्स 1 टॉपिक. याप्रमाणे 150 आवर्स आहेत जे आपण या सगळ्या टॉपिकला देतोय. मग कसं काय त्या टॉपिकचे मार्क मिसिंग आउट होतील किंवा आपण त्यातून दूर जाऊ ह्याची थोडीही भीती राहण्याचा प्रश्न येत नाही. आता वेटेज बघूयात आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, याच्यावर दरवर्षी नाही प्रश्न आहे. यावर्षी विचारला तर 1-2 वर्षानंतर विचारलेला आहे, म्हणून त्याला आपण नको घ्यायला. हे व्यापाराबद्दल एक प्रश्न शुअर आहे, व्यापार धोरणाबद्दल एक प्रश्न शुअर आहे, FDI 1 किंवा 2 याच्यावर शुअर नाही आहे, व्यापार व्यवहार तोल याच्यावर नाही, अवमूल्यन विनिमय दरावर एखादा येऊ शकतो, गॅट करार WTO याच्या रिलेटेड 1 किंवा 2 येतो, वर्ल्ड बँक 1 येतो, आर्थिक संघटना 1 येतो. मग आता येऊन गेले किमान 1 तरी. पण जर मला पाहिजे दरवर्षी येतोच, तर 10 वर्षामध्ये मी जर विचारात घेतलं की 7 वर्षाला तर आलेला आहे, तर ह्या टॉपिकवरची किमान 7 वर्ष तुम्हाला ते प्रश्न फ्रिक्वेंटली आलेला पाहायला मिळेल आहे. मग मी आता याच्यामध्ये विशेष भर देतोय कशावर? याच्यावर, ज्याचे मला 1 मार्क शुअर येणार आहे, 1 मार्क मला शुअर येणार आहे, ह्याच्यावर 1 मार्क मला शुअर येणार आहे. म्हणजे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये यावर्षी फ्रिक्वेंटली रिवाइज करावं लागेल. आठवड्याला जेवढे टॉपिक होतील त्यानंतर मी या टॉपिक रिलेटेड किमान 1 वेळेला रिवाइज केलेला असेल आहे. मग यावरून तुम्हाला आता अंदाज काय आलेला आहे? पहिल्या टॉपिक मध्ये आपण घेतले होते हे 3 आणि 2 5 मार्क, हे फिक्स आहेत. 5 आणि हे 6 11 आहेत, आणि हे 3 14 मार्क आहेत. मिनिमम 12, अवरेज 15. प्रश्न इकॉनॉमीचे आहेत. आणि जेवढे आता आपण टॉपिक पाहिले हे इथपर्यंतचे टॉपिक आहेत सगळे मिळून 29.
आणि 29 टॉपिकवर आपल्याला 14 प्रश्न 10 वर्षापैकी 7 वर्षामध्ये आलेले दिसतील. हे काय आहे? प्रेडिक्शन आहे. कशाचं? पुढील वर्षाचं. म्हणजे 2024 मध्ये मला हे 14 प्रश्न या टॉपिक रिलेटेड दिसले पाहिजे. 14 वरती आपला पूर्ण घोडा आणि आपला रेस आणि आपला टार्गेट लावून ठेवलेला आहे. तर आपण आपलं काम काय केलं पाहिजे? तर या पद्धतीने फ्रिक्वेंटली याच्यावर जास्तीत जास्त रिवाइज केलं पाहिजे. 14 प्रश्नापैकी त्याच टॉपिक रिलेटेड 10 जरी प्रश्न आले तर आपण जिंकलो. आणि त्यातून एखादा 2 चुकलाही तरी 8 तरी आपल्या हक्काचे झाले. बाकीचा किल्ला आपण बाकीच्या लाईनवरती लढवू शकतो. पण मी वाचलंय, मी वाचून गेलो होतो ते टॉपिक आणि त्याचा कंटेंट वरती 8 प्रश्न खूप मोठा अचिव्हमेंट आहे. आता त्याचं टार्गेटही दिसतंय, सोर्सेसही दिसत आहेत आणि त्याचं प्रोबॅबिलिटी प्रपोर्शन दिसतोय. तर या पॉइंट ऑफ व्ह्यू मी माझा अभ्यास आणि माझा अनालिसिस करणं आणि त्या पद्धतीने त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कोणते टॉपिक कशा पद्धतीने काय करू याच्यावर माझा विचार झाला पाहिजे आहे. आता मला इथपर्यंत माझं टार्गेट बेंचमार्क समजलं 14 प्रश्नांचं. आणि टॉपिक माझे किती झाले? 29. आता लास्ट टॉपिक 3 पहा अजून. उद्योग, सेवा, सहकार आणि कृषी. उद्योगावर हमखास 1 किंवा 2 आहे. सेवा सहसा नाही. कृषीवर 1 किंवा 2 आहेत. आणि ॲव्हरेज इथला 1 मार्क आपल्याला पाहिजे आणि ॲव्हरेज इथला 1 मार्क आपल्याला पाहिजे. आता आपले 14 ते होते आणि हे 2 16 झालेले आहेत. टार्गेट 16चं आहे. प्रश्न 12 येतील, 13 येतील, 14 येतील. त्यातले आपले जे करून ठेवले होते 14 टॉपिकचं आणि ते जे 12 प्रश्न समजा आले तर त्यातले 9-10 तरी आपण केलेल्या टॉपिकच्या रिलेटेड असले पाहिजे. आणि त्याच्यातून 8-9 जरी आपले करेक्ट करता आले तर बाकीच्या 2-4 प्रश्नांना आपण लढाऊ करू शकतो. कारण आपण तयारी करणार आहोत सगळ्या टॉपिकची आणि फोकस देणार आहोत फ्रिक्वेंटली. आठवड्याला रिवाइज करून मॅक्झिमम प्रश्नांचा सराव करून त्या रिलेटेड प्रश्नांचं घटक आणि त्याच्या रिलेटेड अभ्यासाची तयारी ही सगळी या बेसिसवर राहील. हा प्रयत्न त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणून मायक्रो घटक या पद्धतीने आपल्याला कव्हर करता येऊ शकतो. इथपर्यंत किती टॉपिक झाले? 29 होते आणि हे 4 33 टॉपिक आहेत. हे 33 टॉपिक इकॉनॉमिक्सचं बेंचमार्क आहे. इकॉनॉमिक्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे ज्याच्यावर प्रिपरेशन करणे आहे. आणि वाचाल ते सुद्धा असंच वाचा या सिक्वेन्सनुसार. मग तुम्हाला पहिला भाग वाचायचा आहे तर तेव्हा पहिला भाग घेतलात की सलग याप्रमाणेच वाचा. दुसरा भाग घेतलात की सलग त्यामधलेच तसे टॉपिक करा. पण 2-3 पहिल्या भागातले केलात आणि 2-3 जर तिसऱ्या भागातले केलात काही लिंक लागणार नाही आहे. आणि ते पहा, हा जो मी तिसरा भाग घेतलाय कंप्लीट इंटरनॅशनल आहे. ऑल इंटरनॅशनल इकॉनॉमी सेपरेट काढलेली आहे आणि इंटरनॅशनल टॉपिक मध्ये कुठलाच पाठ ठेवला नाही आहे. त्याच्यावर तुम्हाला मागे पण पाहून दिसेल FDI FII रिलेटेड हा दरवर्षी एकतरी प्रश्न दिसतो. कोणत्या देशाकडून सर्वाधिक गुंतवणूक, कोणत्या राज्यात गुंतवणूक, कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक या रिलेटेड प्रश्न दिसतोच. WTO गॅट करार रिलेटेड एखादा प्रश्न सापडतो. WTOच्या परिषदा, गॅट कराराच्या फेऱ्या, पहिली बैठका, भारताचे योगदान, कराराचे विवाद, कृषी कराराचा विवाद, रेड बॉक्स, आंबर बॉक्स या रिलेटेड एखादा प्रश्न पाहायला मिळतो. तर त्यावरून आधारित आपल्याला हा घटकही पाहणं मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट प्रेडिक्टेबल आहे. म्हणून त्याच्यावर आधारित लक्ष ठेवणंही या ठिकाणची आवश्यकता आहे. याप्रमाणे हे घटक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यासोबत ह्याला सप्लिमेंटरी 1 किंवा वरचा एक घटक आपण केला तर आपल्याला काही वेगळं तयारी करावं लागेल असा कुठलाही पार्ट राहत नाही. पण लक्षात ठेवा, नेहमी तयारी करताना या पद्धतीने आपलं मदरबोर्ड पाहिजे. मला किती टॉपिक करायचे, किती टॉपिकवर आयोगाचे किती प्रश्न आहेत, मॅक्झिमम टाइमला कोणत्या टॉपिकवर प्रश्न आहेत
मॅक्झिमम प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहेत हे समजलं पाहिजे. आता जसं की मी आंतरराष्ट्रीय व्यापार सांगितलं, मॅक्झिमम टाइमला प्रश्न आहे आणि मॅक्झिमम प्रश्न कुठे आहेत? FDI-FI वर. कधी कधी प्रश्न आहेत आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतावर. आता मी आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत शिकेल, पण मी सेकंड रिव्हिजन थर्ड रिव्हिजनच्या वेळेस त्याला सांगेल तू नंतर घे आहे, तुझं आता काही काम नाही आहे, तुला जेवढं घ्यायचं तेवढं घेतलेलं आहे. मग मी भर देन सेकंड रिव्हिजनला थर्ड रिव्हिजनला आंतरराष्ट्रीय व्यापारावर, आणि मी नेहमीच रिवाइज करेल FDI वरती आहे. त्याच्याबद्दलचे आकडेवारी घटक विषय मला खास करून लक्ष ठेवता आले पाहिजे, त्याच्यावर माझा विशेष भर असलाच पाहिजे. या पद्धतीने मी त्याचा आढावा घेईल, त्याच्यावर खास काम करेल, तर मला मार्क मिळायला वेळ लागणार नाही आहे. आणि हे करताना तुम्ही पहा, आता मला अभ्यास करताना किती मजा येईल. फक्त आंतरराष्ट्रीय, आणि मी टॉपिकची रचना पण कशी केली आहे पहा. अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत, अगोदर जगात कोणतरी सिद्धांत मांडला, थेरी मांडली, कन्सेप्ट मांडली, त्याच्यावर आधारित पुढे व्यापार सुरू झाला. व्यापार प्राचीन काळापासून मध्यम काळापासून व्यापार सुरू झाला, हडप्पा संस्कृतीपासून व्यापार सुरू झाला. कोणत्या देशात कोणत्याकडून कोणत्या पद्धतीने काय देणे घेणे इत्यादी आयात निर्यात सुरू झाली. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक देश एक राष्ट्र म्हणून काम करायला लागला. मग प्रत्येक राष्ट्राचं एक परकीय व्यापार धोरण सुरू झालं, आपापलं फॉरेन ट्रेड पॉलिसी, त्याचा इतिहास, पार्श्वभूमी. मग त्यामध्ये प्रत्येक देशात गुंतवणुकीसोबत आपला व्यापार व्यवहारतो. आमच्या देशात जास्तीत जास्त गुंतवणूक होतच असेल, आम्ही मात्र कुठे गुंतवणूक करायला जातच नसेल, तर व्यापार कसा आहे? चुकीचा आहे, इम्बॅलन्स आहे. तुम्ही आमच्या देशात गुंतवणूक करायला लागले पण आम्ही जातच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत व्यापारातून. आणि जर आम्ही कमजोर झालो तर रुपयाचा अवमूल्यन म्हणजे व्हॅल्यू कमी व्हायला लागते. सिद्धांतातून व्यापार, व्यापारातून धोरण, धोरणातून गुंतवणूक, गुंतवणुकीतून आमच्या देशाच्या व्यापाराची दिशा, व्यवहार चांगला आहे की वाईट आहे, चांगला म्हणजे सकारात्मक आहे का व्यापार व्यवहार तोल, की निगेटिव्ह आहे ते. आणि हे जर निगेटिव्ह असेल तर रुपयाचा अवमूल्यन होताना दिसेल आपोआपच, रुपया विनिमय दर घसरताना दिसेल आपोआपच. मग आम्ही कसं टिकणार आहोत या व्यापारामध्ये? जागतिक व्यापाराची सुरुवात झाली WTOच्या माध्यमातून. मग या जागतिक व्यापारामध्ये भारताचा व्यापार व व्यापाराची दिशा कशी असेल त्याच्याबद्दलचा घटक. वर्ल्ड बँक, IMF, मग संस्था संघटना. व्यापार घसरलाय, वर्ल्ड बँकेला जाऊन कर्ज मागा, IMF ला जाऊन कर्ज मागा. देशाला उभा करायचा आहे, देशाचा विकास करायचा आहे, मग कर्ज मागा. मग हे काही दिले नाही तर यांच्याकडे जाऊन कर्ज मागा, यांना सांगा आपण एकत्र काम करू. मग G20, G15, G8, G4, IFSA, ब्रिक्स, सार्क, आशिया डेव्हलपमेंट बँक, ह्या सगळ्या संस्था, ज्यांना सांगा थोडंसं आम्हाला मदत करा, आपण सगळेजण एकत्र काम करू. स्टार्ट टू एंड एकत्र एक सिरीज आहे. आणि या सिक्वेन्स नुसार बघितलं तर तुम्ही आता जसं मी टॉपिक इमॅजिनेशन करून सांगितलं तसं तुम्ही टॉपिकचा कंटेंट सुद्धा इमॅजिनेशन करू शकता. जसं आपण राज्यघटनेत पाहतो, आर्टिकल 12, 14, 15, 16 मूलभूत अधिकार समजायला लागले की पुढच्या आर्टिकल आपोआपच लिंक लागायला लागते. राष्ट्रपती समजले की राज्यपाल समजतात, PM समजले की CM समजतात. तसं सिद्धांत समजले की व्यापार समजतो, समजलं की धोरण येतं, मग गुंतवणूक, मग देन पुढे या सिक्वेन्स नुसार टॉपिक इलॅबोरेट करता येतो. एका नेटवर्क मध्ये बसवता आलं पाहिजे. आणि एका मुठीमध्ये हे टॉपिक येतात तेव्हा मी आज सांगेल आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था यानंतर बघणे नाही, कारण आता हे कंप्लीट माझ्या नेटवर्क मध्ये आलेलं आहे. आणि हे जेव्हा माझ्या नेटवर्क मध्ये येतं तेव्हा मी इथं पण असंच बघेल. कसं बघेल? सरकार सुप्रीम असतं हे लक्षात ठेवा. सार्वजनिक वित्त म्हणजे गव्हर्नमेंट, हायएस्ट इन्स्टिट्यूशन कोण आहे? गव्हर्नमेंट आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं? बजेट, सार्वजनिक वित्त. बजेटच्या द्वारे सरकार जे काही पॉलिसी आणतं त्याच्यावरून कर निर्धारित होतो, कारण बजेटद्वारे कर निर्धारण होतो. यावर्षी कर वाढ झाली की घट झाली. आणि बजेट किती मजबूत असावा हे सुद्धा डिपेंड असतं करावरच. कराद्वारे जास्त पैसे आले तर बजेट चांगलं राहील, पैसे आले नाहीत बजेट चांगलं राहणार नाही. बजेट सुप्रीम आहे. बजेटद्वारे आम्ही कर निर्धारण करतो आणि कर निर्धारण झालं की मग बाजारातल्या वित्तीय आणि भांडवली संस्थांवर इम्पॅक्ट पडतो. कारण तुमची फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कशावर चालू आहे? सरकारचं धोरण कसं आहे त्याच्यावर. यांचं कॅपिटल मार्केट, शेअर बाजाराला गुंतवणूक करायची की नाही करायची, उद्योगाचे शेअर घ्यायची की नाही, कशावर डिपेंड आहे? सरकार बजेट कसं आणतं त्याच्यावर. टॅक्सेस किती आहेत त्याच्यावर. टॅक्सेस वाढली हे लगेच शेअर काढून घेतात.
फायनान्स तुमच्या काय सांगायला लागतात, नाही आता कर्ज महाग झालेला कर्ज देणार नाही, त्याच्यावर डिपेंड आहे. आणि मग हे सगळं कसं असेल त्याच्यावर आरबीआय ठरवतं पैशाचा दर वाढवायचा की घटवायचा, पैशाचा पुरवठा वाढवायचं की कमी करायचं. या माध्यमातून आरबीआय आपली पॉलिसी ठरवते. आणि आरबीआयची पॉलिसी कशी आहे त्याच्यावर बँकिंग. आरबीआयने सगळं महाग करून टाकलं, एसबीआय म्हणेल आमचं पण महाग. आरबीआयने सांगितलं स्वस्त पैसा भरपूर घ्या, सीआरआर कमी, एसएलआर कमी, रेपो कमी, रिव्हर्स रेपो कमी. मग देन काय होईल, लगेच बँका पण सांगतील हे घ्या स्वस्त पैसा. आणि हे स्वस्त पैसा देत असतील तर बाजारात आपोआप तुमच्या माझ्याकडे चलन पैसा नाणी नोटा भरपूर यायला लागेल. आणि हे यायला लागलं की आपोआप चलनवाढ भाववाढ होते. आणि चलनवाढ भाववाढ झाली की मग आता सगळं बिघडलंय की सुधारलंय, एक तटस्थ संस्था सांगायला लागतात की आता सध्या बिघडत चाललंय सगळं, सावध राहा, फ्लॅट घेऊ नका, कारण बाजार कोसळणार आहे. गुंतवणूक करू नका, बँकांकडे इन्व्हेस्ट करू नका, कारण पुढील काळात व्याजदर घटणार आहेत, बँका डुबघायला आलेल्या आहेत, बँका बोगस निघालेल्या आहेत. कुठे काय करायचं की नाही करायचंय ह्या रेटिंग एजन्सी सांगतात. काय चांगलं चाललंय की नाही चाललंय मूल्यांकन करणारे आहेत. सरकार बजेट द्वारे, कर द्वारे वित्तीय भांडवली संस्था ठरतात आणि आरबीआय त्यानुसार आपलं काम करायला लागते. आरबीआय जसं काम करते तसं खाल्ल्या 4 संस्था काम करायला लागतात. याच्यावर खाली 4 आणि आरबीआयवर खाली 4. आणि या सगळ्यांच्या वर आहे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ठरवेल तसं आरबीआय काम करायला लागते. मग इथून टॉपिक वाचायला सुरुवात करायचं, सगळे 9च्या 9 टॉपिकची लिंक लागायला लागते. वेगळं काहीच कन्फ्युजन होणार नाही. अगोदर कोणता टॉपिक करू, नंतर कोणता टॉपिक करू, कशा पद्धतीने करू, याचं कन्फ्युजन राहणार नाही आहे. सेम इथं पण पुन्हा पहा, सूक्ष्म स्थूल देशाचं अर्थशास्त्र मायक्रो मॅक्रो लेवलवरती कसं आहे हे समजलं की राष्ट्रीय उत्पन्न, घरात पैसे किती आहेत, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आपल्या घरात पैसे किती आहेत. मग घरात पैसे किती आहेत याच्यावर आपला विकास किती आहे ते अवलंबून होतो. वडिलांकडे 1 कोटी रुपये आहेत असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय म्हणाल, म्हणजे तुमच्या घरी BMW गाडी आहे, म्हणजे तुमच्या घरी 10-20 एकर जमीन आहे, म्हणजे तुमची बागायती जमीन आहे, म्हणजे घरी कोणतरी नोकरी व्यवसाय करते. मग हे तुम्हाला समजायला लागेल, म्हणजेच आमच्या घरचे लोक लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं जगतायत, म्हणजे आमच्या घरी गरिबी नाही. उपास पोटी जगणारी उपासमारीचं निर्देशांचं टेन्शनच नाही, दारिद्र्याचं निर्देशांक बघायची गरज नाही, कारण आम्ही स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क यामध्ये येणारे वर्गातले कुटुंब आहोत. कारण 1 कोटी रुपये उत्पन्न सांगितलं आमचं तर आमचा निर्देशांक, आमचा अहवाल चांगला टॉपच असणार आहे. म्हणजे तुम्ही दारिद्र्यात येत नाही, म्हणजे तुम्ही बेरोजगारीमध्ये येत नाही, म्हणजे तुमच्या घरात लोकसंख्या कमी आहे, म्हणजे तुमच्या वडिलांनी आजोबांनी चांगलंच नियोजन केलेलं आहे, म्हणजे तुमच्या घरी सगळ्या योजना धोरण सरकारचे पोहोचलेले आहेत. म्हणजेच आता तुमच्या घरी 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, तुम्ही चांगली लाईफ जगत आहात, पाण्याची सुविधा आहे, 4 BHK घर आहे, गृहनिर्माण, पाणी, स्वच्छता, आरोग्य, कोणी आजारी नाहीये, सगळे खाऊन पिऊन मस्त व्यवस्थित आहेत. आणि जर उलटा कार्यक्रम झाला, राष्ट्रीय उत्पन्न नगण्य आहे, घसरलं सगळं, मग निर्देशांक घसरला, अहवाल घसरला, दुनियाभरची दारिद्र्य आहे. ऑब्विसली दारिद्र्य का आहे, कारण बेरोजगारी जास्त आहे. पण कशामुळे, लोकसंख्या अमर्याद आहे. आणि एवढं सगळं अमर्याद लोकसंख्या, तर नियोजन कशाला लागेल, सगळं नियोजन बिघडणार आहे. आणि हे सगळं बिघडलंय तर शासकीय योजना धोरणाचं महत्व जास्त वाढेल, कारण हे पोहोचवल्याशिवाय तुमचा विकास होणार नाही आहे. आणि हे विकास झाल्याशिवाय खरं तर ह्याच्याशिवाय विकास होऊ शकणार नाही आहे. मग आता कन्क्लुजन काय, पायाभूत सुविधांचा विकास मजबूत करा, राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. आणि राष्ट्रीय उत्पन्न काय सांगेल, पैसे जास्त आणा, विकास कसं होत नाही बघतो. 100 कोटी द्या, विकास व्हायला लागेल. पण मग तुम्ही काय म्हणायला लागाल, अगोदर पायाभूत सुविधा विकास करा, विकास व्हायला लागतो. दोन्ही बरोबर आहे. उत्पन्न असेल विकास व्हायला लागतो, विकास झाला तर उत्पन्न वाढायला लागतं. मग आज आपल्याकडे किमान पैसे असतील तर आपण किमान व्यवसाय करू शकतो. पण तुम्ही म्हणाल काय, वडील काय म्हणतात, अगोदर व्यवसाय शिक, पैसे मी देतो. आपण काय म्हणतो, पैसे तर द्या, व्यवसाय कसं येत नाही बघतो मी. दोन्ही सत्य आहे. पैसे आले की व्यवसाय यायला लागतो, खरं आहे. व्यवसाय शिकावा लागतो, पैसे आपोआप यायला लागतात. मग काही लोक पैशातून व्यवसाय केलेत,
अंबानीचा मुलगा अगोदर पैसे घेऊनच आहे, व्यवसाय आपोआप शिकला. आपल्याला अगोदर व्यवसाय शिकावा लागतो, मग पैसे आपण कर्ज काढायला लागतो, तर मग व्यवसाय सुरू करतो. पण कोणतरी आहे व्यवसाय शिकलाय आणि मग पैसे मिळवलेले आहेत, आणि कोणीतरी आहे ऑलरेडी वडिलोपार्जित पैसे होते, पुढे आपोआप व्यवसाय शिकलेला आहे. शेवटी दोन्ही एकमेकावर डिपेंड आहे, आणि दोन्ही जेवढं मजबूत आहे तेवढं आपोआप मधलं घटक सगळा डेव्हलप व्हायला लागतो आहे. आणि सगळं झालंय तर मग त्या देशाचा उद्योग मजबूत असणार आहे. उद्योग मजबूत आहे, सेवा आपोआप विकसित होतात. 90च्या अगोदर आपल्या देशात सेवा नव्हत्याच. 90च्या अगोदर होतं आपल्याकडे आलुतेदारी बलुतेदारी पद्धत, ज्याला आपण कुंभार, लोहार, टेलर, चिंपी असं म्हणतो. हे एकमेकाला सेवा देत होते आहे. पण आता काय झालं, सेवा हा व्यवसाय झालेला आहे. अगोदर काय होतं, कुंभार की मडकी द्यायचा, त्याला आपण गहू तांदूळ घरात शेतात जे काही उत्पन्न होईल ते निघत देत होतो आहे. आता कुंभार काय सांगतोय, मडक्याची व्हॅल्यू आहे, 200 रुपये द्यावे लागतील. आता सेवा संपलेली आहे, व्यवसाय आहे. सेवा वाढल्या 90 नंतर. का वाढल्या? कारण उद्योग वाढलेला आहे. उद्योगासोबत सेवा येतातच आहात. मला अगोदर 10,000 पगार होता तर 50,000 आहे. मी काय म्हणायला लागतो, मग आता घरी वायफाय पाहिजे, एसी पाहिजे. सेवा आपोआप आल्या. नोकरी लागली नव्हती तोपर्यंत मी फॅन लावून जगत होतो. फॅन घ्यायची कॅपॅसिटी नव्हती, खिडकी ओपन करून जगत होतो, कारण माझ्याकडे घरी हवा लावण्यासारखी कॅपॅसिटी नव्हतीच आहे. वाढली का? उद्योग वाढला, परिणाम सेवा वाढल्या. आणि उद्योग सेवा वाढतात तेव्हा स्पर्धा वाढते. उद्योग सेवा वाढतात तेव्हा स्पर्धा वाढते, आणि वाढलेली स्पर्धा कमी करण्यासाठी सहकार लागतो. हे ब्रिटन मधल्या सहकारातून जगाला शिकायला मिळालेलं आहे. कारण ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती झाली, आणि औद्योगिक क्रांतीमध्ये स्पर्धा वाढली, आणि स्पर्धेतच रॉसडेल पायोनियर्सच्या माध्यमातून सहकाराचा विकास झालेला आहे. म्हणून जगाचा जो सहकाराचा उदय झालाय तो खरा ब्रिटनमध्ये झालाय, तिथून भारतात विकसित झालेला आहे. म्हणजेच काय, उद्योग सेवा भांडवली असतात, आणि भांडवलामध्ये स्पर्धा असते. स्पर्धा कमी व्हावा म्हणून सहकाराचा विकास झाला, आणि सहकारातून कृषीचा विकास करावा लागतो, करणं गरजेचं आहे. कारण भारत कृषी प्रधान देश आहे, आणि भारताला कृषी प्रधान देश आम्ही कृषीवर आधारित अर्थव्यवस्था असल्यामुळे म्हणतो, पण तो ना कृषी प्रधान आहे ना कृषीमध्ये मजबूत व्यवस्था आहे. आपण आता उद्योग प्रधान होत चाललोय, पण कृषीकडे इग्नोर करून चालू शकत नाही. कारण कृषीवरच आधारित अर्थव्यवस्थेचा घटक आपला मॅक्झिमम पुढे शाश्वत विकासाच्या माध्यमातून डेव्हलपमेंटचा पार्ट अधिक विकसित करण्याच्या उद्देशानं जाण्याचे मार्ग मिळतात, आणि त्यासाठी आपल्याला काही घटक इथं मार्गी लावावे लागतात आहे. तर तेव्हा त्या माध्यमातून आपल्याला अधिकतम विकासाचे लक्ष्यही प्राप्त करायला लागतात आहे. या रिलेटेड आता मी काय वाचू, फक्त एक घटक वाचा, 11वी आणि 12वी. न्यू स्टेट बोर्ड जे आहेत, 11वी 12वी नवीन जे शालेय पुस्तकं आहेत, बस एवढा मोर दॅन सफिशियंट पार्ट आहे इथं वाचण्याचा आहे. काय काय करावं लागतं ते आपण क्लासमध्ये पुढे करणार आहोत. एक संदर्भ लागतो, एक कोणताही संदर्भ ठेवा, तुम्हाला जे योग्य वाटतोय तो वाचत असाल तर आहे, अदरवाईज पुस्तकाची गरज नाही पडणार आहे. कारण सगळा मी तर पार्ट नोट्स देतोय, पेपर देतोय, टेस्ट पेपर घेतोय, आणि अतिरिक्त बोर्डवरचा पार्ट आहेच, त्यामुळे संदर्भाची गरज नाही. एक संदर्भ ठेवला तर आहे. त्यासोबत आपण इकॉनॉमिक सर्वे वाचतो. आता यावर्षी सर्वे झाला नाही आहे, सरकारने सांगितलं सर्वे जूनच्या बजेटच्या दरम्यान येणार आहे, त्यामुळे मग सर्वे बघायची गरज नाही पडणार आहे. राहिला बजेटचा पार्ट. बजेट 2-3 दिवसामध्ये आपलं बजेटचं लेक्चर होणार आहे, मॉर्निंगच्या टाइम मध्ये. यायच्या शनिवार किंवा रविवारपर्यंत मी त्याचं प्लॅनिंग करतोय. बजेटचं लेक्चर आहे, हा करंटचा पार्ट आहे. आणि इकॉनॉमीचं करंट जो आहे, इकॉनॉमिक करंटचा पार्ट जो आहे, ह्याचे स्पेशल लेक्चर्स आणि स्पेशल नोट्स आणि त्याचे ऑल इनपुट घटक हे तुम्हाला इथून पुढे डेली पाहायला मिळतील आहे त्या टॉपिकमध्ये. जसं की आपण उद्योग पाहतो, उद्योग टॉपिकमध्ये त्याचा करंटचा पार्ट येईल. आपण जर सार्वजनिक वित्त पाहतो त्याच्या रिलेटेडचा घटक तिथे येत जाईल आहे. आणि त्यासोबत मी मागाशी जसं बोललो की सर्व शासकीय धोरण व योजना गेल्या 30-40 वर्षातल्या ज्या योजना आहेत, ज्या परीक्षेला येऊ शकतात, अशा महत्वाच्या आहेत, त्याचे नोट्स, त्याचं लेक्चर आणि त्याचं सगळं स्पेशल आउटपुट देता येईल अशाबद्दलचा पार्टही आपण पुढे इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. 75 डेज जसं आपण टार्गेट बोललोय,
याप्रमाणे इथून पुढे 2.5 महिन्यापर्यंतचा डेली लेक्चर 2 तासाचं याप्रमाणे 2 hours डेली, याचा अर्थ 75 डेज, आणि या 75 डेज मध्ये आपण 150 hours आणि मार्क किती होते आपले, काल बोललो त्याप्रमाणे 155 क्वेश्चन्स आहेत. 155 क्वेश्चन्स आहेत. 185 प्रश्न येतात आयोगाचे आहे. आयोगाच्या 185 प्रश्नांसाठी मार्कांसाठी 155 प्रश्न आहेत आणि त्याला वेळ आपण देतोय 150 hours. आणि आता आपण बोललो टॉपिक किती आहेत, टॉपिक आपले आहेत 33 टॉपिक आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण ऑन एन ॲव्हरेज पर टॉपिक 5 hour एवढा वेळ देणार आहोत. त्याच्यापेक्षा अजून स्पेशल काय करणं विशेष राहिला आहे. आणि जर एवढा वेळ दिलाय आणि एवढ्या वेळातून आपल्याला प्रीचे 15 आणि मेन्सचे 150 एवढ्या प्रश्नापर्यंत जायचं आहे. कंबाईन प्री मेन्स, राज्याच्या प्री मेन्स एकत्रित करून मी सगळं प्रपोर्शन सांगतोय, ज्या पद्धतीने आपल्याला त्याचा आढावा अनालिसिस घटक करणे आहे. बाकी कुठलंही अतिरिक्त मटेरियल, नोट्स, कंटेंट वाढवू नका. जे काही करायचं आहे तेवढं इथं या माध्यमातून सफिशियंट पार्ट आहे, ज्याच्या बाहेर काही करण्याची विशेष आवश्यकता राहणार नाही आहे. यामध्ये सिलेबसचं कम्प्लीट इलॉबरेशन मी इथं केलेलं आहे. उद्याला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राबद्दलचा पहिला टॉपिक आणि पहिलं लेक्चर सुरुवात होणार आहे. आणि ह्या पद्धतीने इथून पुढे इमिडिएटली सिलेबस आपला इम्प्लिमेंट व्हायला लागेल आहे. जसं मी आता सिलेबस सांगितलं त्याप्रमाणे आपले टॉपिक पुढे व्हायला लागतील. आणि हे जसं की 3 पार्ट, इनडायरेक्ट 4 पार्ट पाहिले आपण आहे. पहिले 3 मेजर पार्ट, नंतरच्या शेवटच्या टॉपिकवर आपण उद्योग कृषी सहकार टाकला, हा 4था भाग आपण समजू शकतो. याप्रमाणे एकूण 33 टॉपिक आहेत. लास्ट डे पर्यंत तुम्हाला हे 33 टॉपिक समोर ठेवून बघायचंय मी काय काय घेतोय, कशाप्रमाणे घेतोय, काय काय झालेलं आहे, आणि त्याला साइड बाय साइड कम्पेअर करायचं आहे आयोगाच्या सिलेबसशी, जे लास्ट लेक्चरमध्ये दिलेलं आहे. आणि त्या सिलेबसमध्ये जेवढे पॉईंट आहेत तेवढे सगळे कन्वर्ट होतात या 33 टॉपिकमध्ये आहे. आणि या रिलेटेडचे PYQ क्वेश्चन्स, त्याचं डिस्कशन आणि त्या रिलेटेड नोट्स, हा पार्ट आपला डेली ऑफलाईन प्लस ऑनलाईन आपल्या ॲपच्या माध्यमातून पुढे चालू राहणार आहे. मी काल बोललो त्याप्रमाणे आपल्या ऑफलाईनच्या बॅचेसच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या कोर्सेसही याचा ॲक्सेस मिळणार आहे ऑफलाईनच्याच फीसमध्ये. याप्रमाणे इथून पुढे दररोज उद्यापासून आपल्या टॉपिकला सुरुवात होईल. आजच्या टॉपिकच्या लेक्चरचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता आयोगाचा सिलेबस जो दिलेला आहे त्याला टॉपिक वाईज कन्वर्ट करणे, कशातून काय अभ्यास करावा, किती दिवसात करावा, त्याचा वेळ किती असावा, एकूण ड्युरेशन काय असेल, आणि त्याला कशा पद्धतीने ओरिएंटेड आयोगाच्या बघायचंय त्याच्याबद्दलचा पॅटर्न पद्धती इथे मी आज इलॉबरेट केलेला आहे. तर उद्याला ह्याला टॉपिकला आपण सुरुवात करू, त्याच्या बेसिस सहित आहे. आता इमिडिएटली काय वाचायचंय तर फक्त 11वी 12वीचं जे न्यू स्टेट बोर्ड आहे ते वाचायला सुरुवात करा. नेक्स्ट संडे म्हणजे पुढच्या वीकमध्ये, येणारा संडे सोडून त्याच्या पुढच्या वीकमध्ये आपल्या ह्याच्यावर टेस्ट असेल आहे. येणारा संडे आता 3-4 दिवसावर आहे. त्याच्यानंतरच्या संडेमध्ये आपण ह्या वरती टेस्ट घेणार आहोत. हे बेसिक आहे, वाचलं पाहिजे, अत्यावश्यक महत्वाचं आहे. आपण आता बोललो त्याप्रमाणे मिनिमम आपलं 14चं टार्गेट आहे, त्याच्यावरती आपण पोहोचणार आहोत. 33 टॉपिक आपण सगळे पाहणार आहोत, पण 14 टॉपिक असे काढलेत ज्याच्यावर 14 मार्क परीक्षेमध्ये यायला पाहिजे. या पद्धतीने आपण त्याच्याबद्दल कंप्लीट डिटेल ऑब्झर्वेशन केलं, ज्या बेसिसवर हे काम आपल्याला करणं शक्य आहे किंवा ते सोपं आहे. तर याप्रमाणे इथून पुढे आपण कंटिन्यू करू. ज्यांचं कालचं लेक्चर मिस झालंय त्यांनी काल मी युट्यूबला टाकलंय, तेवढं ते व्हिडिओ पहा. आणि हाचा लेक्चरही युट्यूबला असणार आहे, जर एकदा पुन्हा बघावंसं वाटलं तर बघू शकता आहे. जे काही गोष्टी कोणाच्या मिसिंग होऊ नयेत यासाठी मी तो घटक काही प्रमाणात ते अवेलेबल करून देतोय. तर हे याप्रमाणे पुढे आपण चालू ठेवू. जेव्हा कधी पुन्हा प्लॅनिंग कराल तेव्हा ह्या व्हिडिओला पुन्हा एकदा बघाल तेव्हा आणखी गोष्टी लक्षात येतील आहे. उद्या मात्र आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत आपल्या आज ठरलेल्या प्लॅन प्रमाणे. इथून डेली नियोजन आणि त्याप्रमाणे त्याचं टार्गेट असेल आहे. जे काही डेली लेक्चर्स असतील, टॉपिक असतील, त्याचा वेळ असेल, त्याचे क्वेश्चन्स असतील, त्याच्यावरचे डिस्कशन असतील, नोट्स असतील, हे स्टेप बाय स्टेप अगदी बेसिक पासून जसं मी कालपर्यंत बोलत आलोय तसं आणि आयोगाला ज्या लेवलला जाणं गरजेचं आहे त्या लेवलपर्यंत पुढे सुरुवात होईल आहे. तर उद्यापासून लेक्चर मिस होऊ देऊ नका, कारण टॉपिक इकॉनॉमिक्स आहे. इथे 1-2 दिवस मिसिंग झालं की पुढे लिंक लागणं डिफिकल्ट जात आहे. तर उद्यापासून आपण सुरुवात करूयात आहे. ठीक आहे, थँक्यू, भेटूयात.